हॅलो, नमस्कार. नमस्कार. शर्मिलाबाई नमस्कार. नमस्कार. कशा आहात? एकदम मस्त, फर्स्ट क्लास. चिन्ह काय चाललंय? चिन्ह काय म्हणतंय? चिन्ह काय म्हणताय आणि तुम्ही काय म्हणताय? चिन्ह काही नाही, चिन्ह बंद झालं कधीच. चिन्ह कधीच बंद झालं. बरं, आपण शुभेच्छा देऊया, दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. सर्व प्रेक्षकांना. प्रेक्षकांना शुभेच्छा आपण देऊया. तुलाही ऍक्च्युली हे शुभेच्छा जरा देतो. हे जरा मला फारच ऑड वाटतंय. म्हणजे एरवी मुलाखत घेण्याची वेळ असते, आता ही देताना म्हणजे जरा फारच मला. पण मी तुझी काही मुलाखत घेणारच नाही शर्मिला. मी तुझ्याशी गप्पा मारणार. गप्पा. मला नाही वाटत मी मुलाखती घेऊ शकेन चांगल्या कोणाच्या. मी तेवढा अभ्यास वगैरे नाहीये, पण मी जस्ट गप्पा मारणार आहे तुझ्याशी, बाकी काही नाही. आणि आपण जस्ट बोलायला सुरुवात करायची का? आपण सर्वांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. तुलाही शुभेच्छा मी दिलेल्या आहेत. आणि हे प्रत्येक वेळी करणं योग्य नाही. काल सगळ्यांना मी शुभेच्छा दिल्या त्यामुळे आता काही प्रस्तावना करत नाही. आज आपण भेटणार आहोत ते शर्मिला फडके यांना. शर्मिला फडके या लेखिका आहेत. कथा त्यांच्या लिहितात. कादंबरी त्यांची अलीकडे प्रसिद्ध झाली, ती गाजली आहे. चिन्हासाठी त्यांनी बरंच लिखाण केलं. वृत्तपत्रातून लिखाण करतात. ब्लॉग वर त्या अत्यंत लिहित असतात सतत. फेसबुकवर त्या खूप ऍक्टिव्ह असतात. अलीकडे मला वाटतं त्यांनी जाणीव ते बंद वगैरे केलं असं काही असं वाटतं मला. पण एकेकाळी त्या प्रचंड कार्यरत होत्या, सतत लिहित असत. आणि मुख्य म्हणजे चिन्हासाठी त्यांनी खूप लिखाण केलंय. आणि हे सगळं करत असताना त्यांची एक जी काही वाढ आहे ती वेगळ्या पद्धतीने त्यांनी करून घेतली असं म्हणता येईल. की त्यांना खरं तर चित्रकलेला जायचं होतं, पण ते जमलं नाही. आणि मग एका विशिष्ट वयानंतर त्यांचं ज्यावेळी लिखाण सुरू झालं त्यावेळी त्यांनी लिखाण तर सुरू केलं, पण त्याच्यावर एक लाईन पकडली म्हणजे एक क्षेत्र निवडलं जे चित्रकला होतं. आणि त्यात त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी नुसतं असं लिखाण करावं असं नव्हतं. त्यात त्यांनी असं ठरवलं की याच्यात अजून खोलात शिरायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी काही कोर्सेस केले आणि त्यातून त्यांनी बरीचशी माहिती घेतली. हिस्ट्री ऑफ आर्ट वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे करून काही कोर्स करून त्यांनी स्वतःलाच काय म्हणतात त्याला या स्टेजवर आणून ठेवलं की त्यांना ते एक मराठीमधल्या कलाविषयक अभ्यासक, कला लेखिका, कला समीक्षका असं म्हटलं जातं. त्या चिन्हच्या लेखिका आहेत सुरुवातीपासून, म्हणून मी त्यांचा आदरार्थी वगैरे करत नाही. अरेतोरीमध्ये बोलतोय. वेगळं काही वाटून घेऊ नये प्रेक्षकांनी. शर्मिला, आपण मला वाटतं सुरू करूया, चालेल ना? हो हो, जरूर. शर्मिला, काय केलंस गेल्या 8-9 महिन्यात? आपण 8-9 महिन्यात पहिल्यांदा भेटतोय आता. केलंस काय नेमकं लॉकडाऊनच्या काळात? गेल्या 8-9 महिन्यामध्ये म्हणायचं झालं तर जनरलीच घराघरामध्ये जे चाललेलं होतं तेच. कारण लॉकडाऊनचा काळ होता, त्याच्यामुळे अडकून पडायला झालेलं होतं घरामध्ये. पण एकंदरीत चांगला गेला हा काळ, कारण त्यानिमित्ताने जरा एक फोकस ठेवून स्वतःकडे बघता आलं. काही एक मागे पडलेलं वाचन होऊ शकलं. नंतर लिखाणामध्ये काय खूप झालं नाही, पण एकंदरीत काय पेंडिंग आहे निदान, की आपल्याला काय करायचं होतं, काय हातातून होतंय हे बघण्याची एक छान संधी मिळाली आहे 7-8 महिन्यात. मुख्य म्हणजे मी म्हटलं तसं की प्रवास होत नव्हता, जो मला अतिशय आवडतो, त्याच्यामुळे जरा अडकल्यासारखं होत होतं. पण एक भीती म्हणा वगैरे काय, तुला तर माहितीच आहे की सुरुवातीच्या काळातच मला होऊन गेल्यामुळे ती पण एक भीती जरा कमी झाली नंतरच्या काळात. त्याच्यामुळे मग एकंदरीत पुढचा काळ एक संथपणाने आणि शांतपणाने गेला. तू काय वाचलंस काय त्या काळात? हो हो, वाचलो. भरपूर वाचलं. म्हणजे खरं तर माझं वाचन असं खूप पेंडिंग राहतं, कारण नंतर करू अशा ह्यानी. म्हणजे गेल्या वर्षीचे दिवाळी अंक या मधल्या काळामध्ये मी वाचले, म्हणजे इतकं मागे पडलेलं होतं. नंतर काही मोठी पुस्तकं वाचली. सात पाटील कुलवृत्तांत वाचलं. ते एरवी मला आकारामुळे हातात घ्यायचं धाडस होत नव्हतं. नंतर एक 4321 म्हणून एक कादंबरी वाचली, ती पण खूप मोठी होती. नंतर काही जुनं जे कलाविषयक पुस्तकांचं जे
काय होतं, बरेच वेळा ही कलाविषयक पुस्तकं असतात ती त्या संदर्भापुरतीच बघितली जातात, त्यांचं असं सलग वाचन नाही होत. मग यावेळी ठरवून ती अशी सगळी पुस्तकं वाचली. आणि रॅन्डम वाचलं मी, म्हणजे असं काही ठरवून नंतर असं वाचलं नाही. पण मुख्य म्हणजे घरातली पुस्तकांची जी एक वाढलेली अशी एक स्ट्रेस येतो त्याचा, की ही पुस्तकं वाचायची अजून. त्याच्यामुळे ती वाचली. नंतर काही ऑनलाईन कोर्सेस केले मी या काळामध्ये, ते इंटरेस्टिंग, म्हणजे काळाचा एक वापर म्हणता येईल असा झाला चांगला. प्राचीन हरप्पन सिव्हिलायझेशनचं त्यांचं ट्रेड किंवा अशा काही ज्या एरवी मला त्यामुळे म्हणा किंवा मुद्दामून उठून जाण्यामुळे शक्य झालं नसतं, कोर्सेस बऱ्यापैकी केले मी आणि काही घेतले. त्याच्यामुळे एकंदरीत बिझी म्हणावा असाच एक शांतपणाने बिझी असा काळ होता. आणि परत ऑनलाईन डाएट बीट कसं सांभाळलं की केलं होतं? बऱ्याच महिन्यांच्या नाही आहे की 8-9 महिन्याच्या काळात सगळ्या आमच्या बायकांची वजन खूप वाढवली. तुझ्या घरात काय? नाही, माझं वजन आधीच वाढलेलं होतं, ते उलट कोविडच्या काळामध्ये उलट ते त्यावेळी जरा कमी झालं. पण वॉक वगैरे बंद झालेला होता आधीच, वॉकचं माहितीये, त्याच्यामुळे तो बंद झालेला होता. पण नंतर मग आता गेल्या 2-3 महिन्यामध्ये परत एक गाडं सुरळीत म्हणतात तसं आलेलं आहे. एक थोडंसं एक ब्रीदिंग एक्सरसाइज पहिल्यांदाच केलेली, म्हणजे योगाचं म्हणा किंवा त्या गोष्टीकडे मी इतके वर्षात कधीच लक्ष दिलेलं नव्हतं. आता ती मनातल्या एक टेन्शनमुळे म्हणा किंवा भीतीमुळे म्हणा, ब्रीदिंग एक्सरसाइज हे ते जरा ते सुरळीत झालं. आणि एकंदरीतच पण लेखक म्हटल्यावरती जे एक आपण स्वतःवरती लादून घेतो त्याच्यामध्ये एक आळशीपणा एक लादून घेतलेला आहे माझ्यामध्ये. त्याच्यामुळे शक्य तितकं बाहेर वॉक करता जाणं आणि व्यायाम वगैरे ह्या गोष्टी एकंदरीतच माझ्या करू अशा कॅटेगरीत पडतात. नाही, होता अगदीच अंगावर आलं की होतात. पण मला तर मी अगदी म्हणजे तुला बोलताना मी आता अगदी सुरुवात करणार आहे. एकूण मी हे सगळं बघितलंय, बऱ्यापैकी जवळून पाहिलेलं. तू आर्टला का नाही गेली, चित्रकला का नाही शिकली असा मला अनेक वेळा प्रश्न पडतो. तर तुझ्यात जे काही सगळे गुण भरलेले आहेत ते चित्रकारांचे आहेत असं माझं मत आहे. केले का नाही असं नाहीये, म्हणजे मला जायचं होतं ऍक्च्युली आर्ट असं नाही, पण आर्किटेक्चरला तर मला नक्कीच जायचं होतं. म्हणजे मला ना जे स्कूलमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये काही ना काहीतरी करायचं होतं खरं तर. पण मग झालं काय, 10वीला चांगले मार्क पडले, मग सगळेच त्याच्यानंतर 10वी नंतर ऍक्च्युली जायचं डोक्यात नव्हतं माझ्या. म्हणजे मला असं वाटत होतं की का मला माहिती नाही, पण एंट्रन्स एक्झाम बद्दल मला फारसं माहिती नव्हतं त्यावेळी. आणि नंतर मी 12वी नंतर आर्किटेक्चरसाठी प्रयत्न केला, पण मला ते एंट्रन्स एक्झाम हुकली ती. आणि फाईन आर्ट मध्ये वगैरे मग परत 12वी नंतर मग पुढे परत सगळं करायचं 5 वर्ष. हे कुठेतरी मला जरा असं वाटलं की जाऊ देत. खरं तर म्हणजे थोडंसं एक नर्वसनेस आला होता की आर्किटेक्चरला ऍडमिशन, एंट्रन्स एक्झाम गेली, मग आता ऍडमिशन नाही मिळते. आणि रचना संस्थांमध्ये वगैरे किंवा इतर ठिकाणी ट्राय करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण माझं अट्रॅक्शन मुख्य होतं ते जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकायचं. त्याच्यामुळे मग मी सायन्सला गेले. ते कशामुळं? जे मध्ये शिकायचं कशामुळं? जे मी एका कुठल्या तरी चित्रकलेच्या स्पर्धेच्या दरम्यान मी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेले होते शाळेत असताना, लहानपणी 8वी-9वीत असताना बहुतेक साठी, त्याच्याही आधी बहुतेक कॅमलिनच्या होत होत्या का काय मला तर नीट आठवत नाही तिथे. आणि त्यावेळी मी जे स्कूल ऑफ आर्ट बघितलं होतं पहिल्यांदा. आणि चित्रकलेचं असं इतकं सुंदर कॉलेज, तिथली झाडं, तिथले ते पुतळे, त्याच्यामुळे इथे शिकण्यात किती मजा आहे. आणि त्यावेळी तिथे दिसणारी जी शिकणारी जी मुलं होती
आसपास वावरत होती, त्यांच्यातला एकंदरच एक वेगळे. ही किती सालची गोष्ट? ही बरीच आधी, म्हणजे 80ला मी SSC झाले, बरीच आधीची, म्हणजे 76-77 वगैरे असेल जवळजवळ. मलाही तू कदाचित बघितलं असेल. हा, असेल. पण म्हणजे एकंदरीत ते झालं सगळं एकंदरीत की नाही बाबा तिथे जाता येते, तर मग आपल्या नेहमीच्या धोपट मार्गाने, खरं तर माझ्या एक्झाम वगैरे पण सगळ्या झालेल्या होत्या, इंटरमिजिएट वगैरे ज्या काही गरजेच्या असतात त्या. मग सायन्स ग्रॅज्युएट, BSc, मग संबंधच गेला होता माझा. अच्छा. आणि मग तो आला कसा परत सगळं लिखाणाशी? मग तू नोकरीला लागलीस? हा, नाही, मग त्याच्यानंतर मी MSc 1 वर्ष केलं, पण नंतर मग मला माझा बॉटनी विषय होता आणि मला अतिशय आवडत होता तो विषय, अजूनही आवडतो. पण मला अभ्यास करायचा नंतर कंटाळायला लागला, सारखी ती मोठी पुस्तकं आणि एक, म्हणून मग मी त्यावेळी ऍडव्हर्टायझिंग आणि कॉपीरायटिंगचा कोर्स केला. आता तो का केला ह्याचं मला काही फारसं लॉजिक नाहीये, पण केला मी तो त्यावेळी. कदाचित मला ते मला जाहिराती वाचायला खूप आवडायच्या, त्याच्यामुळे एक थोडंसं ते अट्रॅक्शन होतं. आणि मी तो कोर्स केला. त्यावेळी त्या कोर्सचा एक भाग म्हणजे आम्हाला किरण नगरकर शिकवायला होते कॉपीरायटिंगला, आणि एक त्या कोर्सचा एक भाग म्हणून त्यावेळी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये वगैरे आम्हाला काही, किंवा त्यावेळी अप्लाइड आर्टची जी जाहिरातीच्या संदर्भातील प्रदर्शन होता वगैरे गेलेलो होतो. तर तो असा एक तसा तुरळक असा एक हे होता की आलेला संबंध. पण त्यावेळी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मात्र त्याची ओळख झाली. त्याच्यामुळे मग जेव्हा कधी चर्चगेटला आम्ही शिकत होते KC कॉलेजमध्ये, तर मग त्यावेळी कधी जाताना, म्हणजे 6 ते 8 असची वेळ होती, तर जायच्या आधी वगैरे कधीतरी जहांगीर आर्ट मध्ये मात्र अगदी हमखास जाणं व्हायचं. त्यावेळी इतर आर्ट गॅलरीजची काही माहिती नव्हती, होत्या की नाही ते अशा खूप माहिती नव्हत्या की इथे पण. हा, पण जहांगीर मध्ये मात्र प्रदर्शन कायमच चालू असतात, त्यामुळे तुम्ही कधीही जा, काही ना काहीतरी बघायला मिळणार. त्याच्यामुळे तितपत असा एक हे राहिलेला होता, म्हणजे बंध म्हणा की चित्रकलेशी. पण मग वाचत काय होती या काळात? तू वाचत काय होतीस? वाचत मी शाळेपासून. हो, शाळेमध्ये वाचन हा एक, म्हणजे काय वाचत होते आणि कधीपासून वाचत होती असा प्रश्नच नाही आला, कारण तो इतका एक असा अविभाज्य म्हणतात तसा भाग होता. आईला खूप वाचायची प्रचंड आवड होती, म्हणजे आईला कविता वगैरे पण असं काही तोंडपाठ असायच्या, म्हणजे तिला मला प्रवास वर्णनं तिला वाचायला खूप आवडायची. अगदी अनुवादित प्रवास वर्णनं वगैरे सुद्धा असायची त्यावेळी तिकडच्या लेखकांची. त्याच्यामुळे वाचन असं कायमच होतं. आता त्या काळामध्ये वाचन म्हटलं तर मला असं वाटतं की त्या काळामध्ये बहुतेक मी फिक्शनच वाचत होते. गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे वगैरे वाचत असणार मी त्यावेळी. कोसला वाचलेलं मला आठवतं त्यावेळी. कारण मला आठवतंय की आपण ज्यावेळी गप्पा मारतो, बोलतो, त्यावेळी तुझ्या म्हणजे मी जे काही पुस्तकांची नावं घेतली तुम्ही वाचलेली असतात. मलाही आश्चर्य वाटायचं की कसं, म्हणजे उदाहरणार्थ आनंद विनायक जातेगावकरांपासून, चिरमुल्यांपासून. हो, आनंद, अगदी म्हणजे तेच सगळ्या प्रकारची. म्हणजे माझी ठाण्यामध्ये मी राहत होते, म्हणजे माझं सगळं ठाण्याला गेलं, लग्नाच्या आधी ठाण्यात होते मी. तर ठाण्यामध्ये माझ्या एकेकाळी त्यावेळी 4 लायब्ररी चालू असायच्या. मराठी ग्रंथसंग्रहालय असायचं, एक प्रशांत म्हणून एक लायब्ररी होती, एक पॉप्युलर म्हणून लायब्ररी होती, आणि एक मनोरंजन बेडेकरांची लायब्ररी होती. त्या सगळ्या लायब्ररीज मिळून पुस्तकं अशी यायची घरात, आणि त्याच्यामुळे घरात आईची पुस्तकं पण भरपूर असायचीच तशी. त्यामुळे वाचन असं खूप होतं माझं. पण म्हणजे माझ्या असं लक्षात येतंय की त्या काळामध्ये वाचलेलं जे होतं ते नंतर जेव्हा मी परत वाचायला गेले तेव्हा ते जास्त कळायला लागलं म्हण, किंवा असं, कारण त्यावेळी असं खूप झपाट्याने
वाचून झालेली होती पुस्तक, म्हणजे टिकमार्क केल्यासारखी सगळी वाचलेली होती. पण आता तू नावं घेतलीची जाते गावकर म्हण किंवा अरुण साधूंची म्हण पुस्तकं, ही नंतरच्या काळामध्ये जेव्हा मी परत वाचली तेव्हा ती जास्त एक वेगळ्या प्रकारे कळली. काळामध्ये सत्यकथा वगैरे पण मी वाचलेले आहे, कारण आमच्या घरी यायचं नाही, पण त्यावेळी लायब्ररीज मध्ये कुठे ना कुठे मिळायचं. पण मग तू ठरवलं होतंस कधी की आपण काही लेखक व्हायचं किंवा असं काही ठरवलं होतंस? नाही नाही नाही, असं काही नव्हतं ठरवलं. लिहायला आवडत होतं हे मला माहिती होतं, कारण शाळांमध्ये निबंधांमध्ये वगैरे छान मार्क मिळायचे. ते लिहायला आवडायचे मुख्य म्हणजे केवळ नुसता अभ्यासाचा भाग म्हणून नाही. पत्र लिहायला मला आवडायची, म्हणजे असे कुठेही प्रवासाला गेले की घरच्यांना वगैरे कॅम्पला वगैरे त्या काळामध्ये असे भोसला मिलिटरी स्कूलला वगैरे जायची प्रस्ताव होती, किंवा कुठेही मैत्रिणींबरोबर वगैरे गेल्यावरती घरी अगदी मी अशी मोठी मोठी पत्र लिहायची किंवा इथून मैत्रिणींना लिहायची. आहेत का ती पत्र अजून? हो आहेत, काही काही आहेत पत्र, म्हणजे ठाण्याला आहेत. वाचता येतात लोकांना ती? वाचता येतात लोकांना? नाही, माझं अक्षर अतिशय खराब होतं, त्याच्यामुळे आता कॉम्प्युटरवरती लिहिणं हा एक माझ्या दृष्टीने एक वरदान आहे, म्हणजे मला माझ्यापेक्षा माझ्या संपादकांना. तुझा पहिला लेख ज्यावेळी आला ना त्यावेळी वेडा व्हायचा बाकी होतो की हे वाचायचं कसं मला कळत नाही, म्हणजे भयंकर चुका. पण माझं अक्षर आता अक्षर माझं खूपच चांगलं लिहिलंय, म्हणजे मला अक्षराचा प्रश्नच येत नाही ना, टाईप केलं का सगळं उठतं समोर आणि एडिट करता येतं. नाही पण आता माझं लिहिण्याचं अक्षरही चांगलं झालंय. तुझे लेख आले ना की हादरायचे, टाईप ऑपरेटर करणारे हादरायचे. हो पॉसिबल आहे. मला कमीत कमी 10 वेळा वाचायला लागायचं त्यामुळे. नाही हे तू एक्झॅगरेट करतोय जरा, पण मला माहितीये की माझ्या ह्याच्यामध्ये ना खूप ऍडिशन्स असायचे नंतर केलेल्या, त्यावेळी परत सगळे रिराईट करणं, रिड्राफ्ट करणं हे मला काही मान्य नव्हतं म्हणजे थोडासा आळशीपणा म्हण. त्याच्यामुळे मग त्याच ह्याच्यामध्ये ॲरो देऊन, स्टार्स देऊन वगैरे ते सगळे आहेत कॉपीज आपल्याला जपून नको दाखवू. मी ठेवलंय, एक मोठी लेखिका तू झालीस का त्या मला दाखवता येते, आम्ही मुद्दाम ठेवलंय किंवा तुझ्या चाहत्यांना किंवा तुझ्या करणाऱ्यांना मी नक्की देईन. पण ते एकंदरीतच, पण म्हणजे मी त्या सुरुवातीच्या काळामध्ये जिथे जिथे लिहिलेलं होतं ते संपादकांनी मला नक्कीच त्याबद्दल मनातल्या मनात का होईना शिव्या दिल्या असतील. काय लिहिताय भरपूर, किचकट म्हणा. तुझ्या कॉपीमध्ये छान गोष्ट अशी होती की जी मला आवडायची, ती अशी होती की कितीही तू फिरून आलीस आणि किती तू हे झालीस तरी बरोबर तू मुद्द्यावर यायचीस. तुझ्या त्या वाक्यांमधून त्याच्यात एक जर्म होता, म्हणजे त्याच्यात एक कॉन्फिडंट होता आणि ती सांगण्याची हातोटी होती त्याच्यामध्ये. त्यामुळे कितीही फिरलीस तरी त्या समजा एक 10-15 मुद्दे जरी आले एखाद्या परिच्छेदामध्ये तरी पुन्हा समेवर येणं हा जो प्रकार आहे ना तो तुझ्या कॉपीमध्ये होता आणि तुझ्या लेखनाचा गुण आहे, तो जर नंतरही तुझ्या चालू राहिला हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. मला सांग, मग लिखाण कसं सुरू झालं? लिखाण मी म्हंटल तसं की मधल्या काळामध्ये बरेच टप्पे येऊन गेले. मग नंतर म्हणजे मी जसं म्हटलं की सायन्स नंतर मग मी कॉपी रायटिंग केलं, त्याच्यानंतर नोकरी केली मी, तो संपूर्ण मार्केटिंग मीडिया असाच याच्यामध्ये केली. मधल्या काळामध्ये मी कोरस इंडियामध्ये ठाण्याला जॉब करत होते, तर तिथे हाऊस जर्नल एडिट करायचे मी. त्यांचं जे हाऊस मॅगझिन होतं ते, पण ते अतिशय मर्यादित असं, ते त्याच कंपनीमधले जे काही घडामोडी असतील किंवा त्याच्या एखादा मॅनेजमेंटचा लेख वगैरे असा. त्याच्यानंतर मग लग्न झालं, मी पार्ल्याला आले, इथे जवळच पार्ल्यालाच मी जॉब करत होते युनायटेड इंकमध्ये. आणि तो करत असताना तो जॉब घराजवळ होता, खूप पगार चांगला होता, घरी लंचला येता यायचं इतका जवळ होता, त्याच्यामुळे मी तो करत होते. पण तो कसं खूप रुटीन होत होता, म्हणजे साचेबद्धपणा म्हणतात तसा यायला लागलेला होता. त्या काळामध्ये मला आठवत नाही का, पण मी करायला लागले होते की काही ना काहीतरी लेखांचे म्हणजे माझ्याकडे, मी तुला म्हंटल तसं की माझ्या आईला अनुवादित पुस्तकं वाचायला खूप आवडायची. म्हणजे 4 जणी ते अंबादास अग्निहोत्रींनी केलेल्या, मला आठवते वसंत फार दूर नाही वगैरे, ती लॉरा इंगाल्स वाइल्डरच्या कथा मालिका, ही सगळी पुस्तकं आमच्याकडे पाडस असायचं.
तर मला असं वाटतं त्यावेळी मी त्या ह्यांनी म्हण किंवा कसंही की मी असे छोटे छोटे आवडलेले इंग्लिश लेख म्हण किंवा काय असे अनुवाद करायचे. आणि आमच्या इथे पार्ल्यामध्ये रवींद्र पिंगे राहायचे, तर त्यांना त्यांची माझी ओळख होती, तर त्यांना मी ते असे दाखवले होते कधी कधी. तर त्यांना ते म्हणाले की भाषा खूप छान आहे तुझी, तर लिहित जा म्हणून ते. तर लिहित जा म्हणजे असं काय स्वतंत्रपणे लिहिण्याचं असं कधीच काही डोक्यात आलेलं नव्हतं त्यावेळी. पण नंतर मग मी म्हटलं तसे जॉबमध्ये त्यांच्या निमित्ताने काही इतर पण लेखकांची पार्ल्यामध्ये ओळख होत होती. आणि मग मी एक मला असं वाटतं कुठेतरी एका दिवाळी अंकासाठी मी लेख पाठवला होता आणि तो आला. आणि त्याच्यानंतर मग मी त्यावेळी लोकसत्तेमध्ये चतुरा म्हणून पुरवणी यायची, पुरवणी होती, शुभदा पटवर्धन संपादक होत्या त्याच्या. तर त्याच्यासाठी मी लिहायचे, म्हणजे त्याच्यासाठी लिहायला सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये आर्टिकल्स असायची, करिअर रिलेटेड आर्टिकल्स असायची, मॅनेजमेंट किंवा नवीन काही ज्या जॉब रिलेटेड घडामोडी असतात त्या संदर्भामधल्या खूप खूप कव्हर स्टोरीज त्यावेळी मी लिहिलेल्या होत्या. आणि नंतर मग मी माझ्या नवऱ्याची परदेशामध्ये नोकरी सुरू झाली आणि त्याला तो फ्रिक्वेंटली तिकडे जायला लागल्यावरती मग मी माझ्या सासूबाई पण गेल्या, ती लहान होत्या, म्हणून मग मी जॉब सोडायचं ठरवलं. त्यावेळी आपण लिहिण्यामध्ये काही ना काहीतरी करायचं हे डोक्यामध्ये पक्क होतं. अनुवाद तर मी करत होतेच थोडे थोडे. आणि मग मी जेव्हा जॉब सोडला त्याच्यानंतर मी जर्नलिझम केलं. असं वाटतं तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काही करायला गेलात की त्याचं एक ऑफिशियल औपचारिक शिक्षण तुमच्याकडे असतं तर खूप फायदा होतो. त्याच्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीचे जर्नलिझम केलं. आणि आणि ते करत असताना मला हे नक्की माहिती होतं की मला तर परत नोकरी करायची नाही. त्याच्यामुळे मी करत असतानाच म्हणजे की आपण फ्रीलान्सिंग करायचं किंवा आपल्याला मनात येईल तसं आणि त्यावेळी लिहायचं हे पक्क होतं. आणि मग त्याच्यानंतर मग मी श्रीवसू मध्ये वगैरे अशी वेगवेगळ्या ठिकाणी लिहित होते. वेगवेगळे विषय होते माझे, प्रवास होता, सिनेमा होता, समाजातले काही विषय होते किंवा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर मी लिहित होते. आणि संदर्भ गोळा करणं किंवा लोकांना भेटणं हा खूप मला असा खूप तो अनुभव मला जास्त आवडतो की रिसर्चचा म्हण की लेखासाठी आपण एखादी माहिती जेव्हा मिळवत असतो की तो जो भाग असतो तो मला अतिशय आवडतो. आणि मी म्हटलं तसं चतुरामध्ये वगैरे पण मी लिहित होतेच. मग त्यावेळी मी मला असं वाटतं चिन्हमध्ये मला असं वाटतं अतुल तोडियाची मला आठवते पहिली मुलाखत घ्यायला सांगितली होती. आणि त्यावेळी अर्थातच मला चित्रकलेबद्दल काही माहिती नव्हतं आणि मुलाखत घेण्याचाही फारसा सराव नव्हता. पण चिन्हच्या एक संपादकीय भूमिकेनुसार किंवा ती त्यांची एक स्पेशालिटी समजली पाहिजे म्हणजे तुझी, की अतिशय तपशीलवार प्रश्न काढून दिलेले होते त्याच्यामध्ये, अगदी बारीक सारीक, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही गॅपच नाही की राहता कामा असे की त्या मुलाखतीमध्ये की आता काय विचारायचं आपल्याला. इतके बारीक सारीक प्रश्न काढलेले होते आणि काही मुलाखतीची कात्रणं वाचायला दिलेली होती. ते मी वाचलं. अतुल तोडियाची मुलाखत घेतली. त्याचा घाटकोपरला स्टुडिओ होता त्या चाळीमध्ये, बैठ्या चाळीमध्ये. आणि अतिशय मनमोकळेपणाने अतुल तोडियांनी ती मुलाखत दिली मला. त्याला मी सांगितलं ही माझी पहिलीच वेळ आहे चित्रकलेबद्दलची मुलाखत द्यायला. तर त्यांनी चित्रकलेबद्दल, चित्रकार आणि काय असं बरंच काय काय चित्र काढताना त्यांनी त्याच्यात चित्र काढलेलं होतं ते दाखवलं. आणि एकंदरीतच तो स्टुडिओ असा मला तो असा अद्भुत स्टुडिओ होता, म्हणजे असं संपूर्ण मोकळा स्टुडिओ होता. वरती असं काचेसारखं केलेलं होतं, पांढरा शुभ्र रंग होता आणि लोक येताना जाताना त्याच्या स्टुडिओमध्ये बघत होते. आणि हे एकंदरीत वातावरण आणि त्याचं अतुल तोडियाचं व्यक्तिमत्व, म्हणजे त्याचं सगळं मराठी वाचन वगैरे त्याचे तो त्याच्याबद्दल तो बोलत होता, वेगवेगळ्या कविता म्हणून दाखवत होता. आणि ते बघितल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की चित्रकार म्हणजे एकंदरीतच काहीतरी खूपच ग्रेट ही गोष्ट आहे. चित्रकला तर मला आवडत होतीच पहिल्यापासून आणि त्याच्यामुळे मी पक्क ठरवलं की जितक्या वेळा संधी मिळेल तितक्या वेळा चित्रकारांना भेटायचं, चित्रकारांच्या स्टुडिओज मध्ये जायचं. आणि चिन्हमधूनही मला संधी पुरेपूर मिळाली, म्हणजे अगदी त्याच्यानंतर मी सातत्याने लिहित गेले चिन्हसाठी.
मुलाखती जे जे जगी जगलेच्या काही मुलाखती केल्या त्याच्यानंतर बऱ्याच केल्या म्हणजे मुलाखती त्यावेळी भानुमथे यांना त्यावेळी भेटले त्यांच्यावर त्यांच्या स्टुडिओमध्ये तर मी खूप वेळा गेलेली म्हणजे खरं तर मला ते आता त्या गेल्यावरती हे सगळं लिहायचं होतं पण ते राहून गेलं मी नंतर कधीतरी म्हणजे त्यांनी त्या संपावर लेख लिहिला होता संपावर एक लेख लिहिला होता चित्रकार शिक्षकांच्या हो 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 तो गाजला होता आणि तो शिरीष पिटभावकरांच्या लिहिला होता त्यांनी त्यांच्या जो लढा चालू होता त्यांच्या त्या सगळ्या ऐतिहासिक लेख ठरला खरं हो तो आणि खूप वेळा लिहायला लावला होता खूप वेळा खूप वेळा ऍक्च्युली चिन्हामुळे मला एक विस्तृत विषयाला हात घालण्याची आणि मुद्द्यानुसार त्याचा विस्तार करण्याची आणि प्रदीर्घ लिहिण्याची सवय झाली चिन्ह इतके प्रदीर्घ लेख मी नंतर कुठेच कधी लिहिले नाहीत लोकमत मध्ये नंतर मी चित्रकलेवरती बरेच लेख लिहिले ते पण खूप प्रदीर्घ असे लेख होते पण हे सगळं लिहित असताना त्या अनुभवांचा फायदा झाला की मुलाखत असो किंवा एखाद्या चित्रकला विषयक प्रश्नावरती लिहिणं असो किंवा स्टुडिओजवर लिहिणं असो एकतर तू काढून दिलेले प्रश्न अतिशय मार्गदर्शक असे ते प्रश्न असतात त्याच्यामुळे त्यानुसार आपण अजून वाचत गेलो की बॅकग्राऊंड कळत जाते आणि त्या चित्रकाराच्या म्हण त्याच्या शैलीची म्हण किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाची म्हण एक सखोल माहिती होत जाते आणि ती मुख्य म्हणजे आता तू मगाशी म्हणालास की परत ते मुद्द्यावरती येणं कितीही वाढलं तर ते असे विस्तृत लेख लिहित असताना ते गरजेचं आहे कारण नाहीतर मग आपण कशावरती इतकं वाढत जातं की कशावर लिहितोय हे आपल्याला स्वतःला वारंवार आठवण करून देण्याची एक हे आता भानुमथेंच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्या इतक्या बोलायच्या त्या चित्र सिनेमातल्या अनुभवांविषयी वगैरे आणि माझी मुलाखत होती ही त्याच्या जे मधल्या दिवसांविषयी किंवा त्याच्यानंतर त्यांनी चित्रकला विषयक जे काही केलेलं आहे किंवा त्याचा त्यांना कसा फायदा झाला त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मग ते लिहित असताना की तो फोकस ढळू न देणं हा एक त्यावेळी खूप शिकायला मला मिळालं होतं तर याचा मला पुढच्या वेळी कादंबरी लिहिताना पण त्याचा जास्त फायदा झाला विस्तृत लिहिण्याची जी एक सवय बाकीच्या ठिकाणी म्हणजे मी वर्तमानपत्रांमधून पण लिहित होते किंवा इतर काही मासिकांमध्ये पण लिहित होते पण तिथे जागेची मर्यादा हा एक फार लेखकाला मारक असा एक हे असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती एक विस्तृत लिहिण्याची सवय मला या पद्धतीमुळे लागली मला हे थोडस त्रासदायक होते सगळं ऐकणं कारण मला सवयीने अशाच रूपाचं ऐकायची पण हे खूप छान सांगतेस तू म्हणजे एक वेगळा हे मिळतोय त्याच्यामुळे मला की कसं हे झिरपत जातं किंवा कसं मला असं वाटतं मग याच्यातूनच मग तुला चित्रकलेविषयी जास्त हे झालं असं मी म्हटलं तसं की एक त्या जगाविषयी की चित्रकार त्याचं चित्रकला त्याचं चित्र काढणं त्याचं स्टुडिओ मधला त्याचा वावर आणि एकंदरीत पण माझ्या असं लक्षात आलं ते करत असताना की आपण चित्रकारांशी बोलतो त्यांच्याबद्दल जाणून घेतो पण याच्यात अजून खूप खोल जाणं गरजेचं आहे कारण नुसतं चित्रकाराशी बोलणं म्हणजे त्याला तो कुठून आला त्याने चित्र कशी काढायला सुरुवात केली याच्याबद्दलचं बोलणं नाही तर ती त्याच्या कलेविषयी किंवा कलेमधल्या विविध प्रवाहांविषयी किंवा त्या पॅरलल ह्याच्यामधले इतर चित्रकारांची कला काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं वाटायला लागलं आणि पुस्तकं मी वाचत होते मुलाखत घेण्याच्या आधी किंवा चित्रकलेवर काही लिहिण्याच्या आधी पण तेवढं मला पुरेसं नव्हतं वाटत असं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी कमी आहे त्याचं कारण माझ्याकडे कला इतिहास जो एक म्हणजे संपूर्ण कला इतिहास सुरुवातीपासून कंटेम्पररी किंवा समकालापर्यंतचा तो मी शिकलेले नव्हते कारण मी चित्रकार नव्हते त्याच्यामुळे माझं कॉलेजमध्ये चित्रकला इतिहासाविषयीचं शिक्षण झालेलं नव्हतं त्याच्यामुळे मला जे काही माहिती होतं ते सगळे कंटेम्पररी आर्टिस्ट विषयीच माहिती होतं की बाबा आता जितीश कला टामुके करतोय किंवा अर्जन खंबाटाचं हे चालू आहे पण आधीच्या चित्रकारांनी काय केलेलं आहे किंवा त्यांची हे चित्रकारांची जी कामाची पद्धत आहे तिथपर्यंत ते येऊन पोचले त्याच्या आधीच्या
कलेचा प्रभाव त्यांच्यावरती कसा पडला. मग मी त्याच्यासाठी मी भाऊ दाजी लाडमध्ये त्यावेळी नुकताच सुरू होत होता, म्हणजे मी पहिली जाहिरात वाचली की भारतीय कलेचा समकालीन इतिहास असं त्या कोर्सचं नाव होतं मॉडर्न कंटेम्पररी इंडियन आर्ट, आणि त्याला मी ऍडमिशन घेतली. मग कोर्स महाग होता तो, आणि झेपेल की नाही शंका होती, कारण तो खूप 1.5 वर्षाचा कोर्स होता जवळजवळ, म्हणजे बाकीची सगळी कामं सांभाळून हे करायचं वगैरे. पण तू पण मला सांगितलंस कर त्याचा उपयोग होईल. मला असं वाटतं ते मनोहर म्हात्रे त्यावेळी भेटले होते एकदा, त्यांना मी असंच म्हटलं होतं, बोल मला म्हणाले की नक्की कर, म्हणून करच. आणि म्हणून मग मी तो कोर्स करायला लागला, आणि त्याचा मला खूप फायदा झाला, खूपच फायदा झाला. म्हणजे एक साधारणपणे एक वेस्टर्न आर्ट, इंडियन आर्ट, याच्यामधले कलेचे टप्पे, कलेचा इतिहास, त्यावेळी होणाऱ्या घडामोडी, महत्वाचं म्हणजे चित्रकला म्हणजे नेमकं काय हे मला पहिल्यांदा कळलं त्यावेळी. म्हणजे अगदी मिनिएचर आर्ट पासून ते ऍबस्ट्रॅक्ट आर्ट पर्यंत, म्हणजे चित्रकारांची चित्र बघताना चित्रकलेविषयी जाणून घेणं वेगळं, किंवा प्रदर्शनांमध्ये जाऊन चित्रकलेविषयी किंवा त्या चित्रांविषयी जाणून घेणं वेगळं, आणि चित्रकलेचा एक इतिहास माहिती असताना, म्हणजे त्या चित्रकलेच्या त्या चित्रावरती कुणाकुणाचे प्रभाव आहेत, किंवा त्या अमुक रेषांचे किंवा त्यातल्या सिम्बलिझमचे किंवा त्यात वापरलेल्या प्रतीकांचे अर्थ काय आहेत, अमुकच रंग का वापरलेत, हे थोडंफार कळायला लागलं. अर्थातच हा एक इतका एक काय म्हणतात त्याला अगम्य असा प्रकार आहे, कारण चित्रकार शेवटी का चित्र काढतो या प्रेरणा फक्त त्यालाच माहिती असतात. त्याच्यामुळे पण निदान सातत्याने याच्याबद्दल शिकल्याने जरा ओळखायला मदत झाली, आणि त्याचा मला आता नक्कीच फायदा होतो. त्यावेळी मला आठवतं आपली चर्चा होत असे की काय करा. मी तुला असं म्हटलं होतं की तू हा एकच विषय घे आणि तू पुढे जा, कारण या क्षेत्रामध्ये कोणीच लिहिणारे हो नक्कीच तुझी एकूण शैली बघून मला असं वाटलं होतं की तू पुढे जावंस याच्यामध्ये आणि हा विषय करावा. ते तू ऐकलंस ते मला असं वाटलं, खूप आवडलं मला. मला असं वाटतं ते नक्कीच. मला असं वाटतं मला त्यावेळी शब्दांकन करायला आवडायची नाही, म्हणजे काहीतरी माझ्या डोक्यामध्ये असं होतं की कोणीतरी बोलते ते उतरून काय काढायचं, मग त्याच्यामध्ये स्वतःचं काय असतं वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं ते तू मला एक संपादक या नात्याने सांगितलं की शब्दांकनामध्ये शब्दांकन हे किती महत्वाचा एक हे आहे, की मध्ये त्या मुलाखत घेणाऱ्याची पूर्णपणे व्यक्तिमत्व पण आलं पाहिजे, आणि परत ते व्यवस्थित मांडणं. आणि हे शब्दांकन त्या काळामध्ये मी खूप केली चिन्हकर्ता, आणि ती करत असताना मला असं वाटतं एक समोरच्या व्यक्तिमत्वात जाऊन ते मांड, हा नंतरच्या काळामध्ये मला फिक्शनसाठी मला असं वाटतं त्याचा फायदा नक्कीच झाला. पण मग हे सगळं चालू असताना मग तुझं अचानक कथालेखन सुरू झालं का? हा, आता ती जरा ती गंमत झाली. कथालेखन मी का केलं तर मला आठवतंय मला असं वाटायला लागलं, हे बघ मी लिहित होते पण मला विस्तृत लिहिणं, मी जसं म्हटलं तसं चिन्हमध्ये शक्य होतं, आणि लोकमत मध्ये कॉलम वगैरे लिहित असताना पण तिथे जागेची मर्यादा असायची, आणि बाकीच्या ठिकाणी लिहिणं हा प्रकार फक्त चित्रकलेवरती मला जर लिहायला आवडतंय तर बाकीच्या ठिकाणी लिहिणं वर्तमानपत्रामध्ये म्हण किंवा इतर मासिकांमध्ये पण, तर त्यांना फक्त मुलाखती या स्वरूपातच जास्त इंटरेस्ट, म्हणजे अनुभवनी वगैरे त्या काळामध्ये काही चांगले लेख केलेले आहेत अनुभवकर्ता वगैरे दिवाळी अंकाच्या, पण मोस्टली फक्त मुलाखती घेणं किंवा फक्त प्रदर्शनांबद्दल लिहिणं, त्याच्यातून एक प्रकारची तुमची एक लिहिण्याची तुमची उर्मी ही होत नाही, म्हणजे त्याच्यापासून असं वाटत राहतं की आपल्याला अजून काहीतरी सांगायचंय, पण ते कुठे सांगायचं आणि कसं सांगायचं. आणि त्यावेळी मग मी एका कुठल्या तरी प्रवासादरम्यान मी कनौजला गेलेले होते, उत्तर प्रदेशामध्ये, आणि तिथे तो मी सगळा तो अत्तर निर्मितीचा त्यांचा तो सगळा एकंदरीत सगळी ती प्रोसेस बघितली होती, आणि ती माझ्या डोक्यामध्ये होती, आणि मी बरेच दिवस मला असं वाटायचं की ह्याच्यावरती एक लेख तयार करावा आपण, की ही सगळी कशी होते काय वगैरे.
पण समहाव ते झालं नाही आणि पण ते सगळं वातावरण माझ्यामध्ये राहिलेलं होतं. आणि मग मला असं मधल्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की लेख बऱ्याच वेळा आपण प्रदीर्घ लिहितो, विस्तृत लिहितो, पण हे वाचलं जातं का? किंवा एक सोशल मीडियाच्या प्रभावामुळे लोकांची एक अशी दीर्घ वाचण्याची ही कमी झालेली होती. म्हणजे मला आठवतंय मी अमृता एक खूप प्रदीर्घ लेख असा लिहिलेला होता आणि त्याच्यामध्ये तिने लिहिलेली पत्र आणि ते सगळं. तर मला बरीच जण आणि नंतर त्याच्यामधले मी काही थोडं तर बऱ्याच लोकांना ते मी नव्याने लिहिलं असं वाटायचं. म्हणजे लोकांनी ते लेखांमध्ये वाचलेलंच नव्हतं का? म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की हे आपण प्रदीर्घ लिहितोय हे किंवा रिसर्च एवढा करून लिहितोय तर हे लोकांपर्यंत कितपत पोचतंय. आणि मग मी त्यावेळी काही कॅरेक्टर्स माझ्या डोक्यात होती. म्हणजे मी रस्किन बॉन्डची मुलाखत घेताना मसुरीला गेले होते. शॉप बघितलेलं होतं मी. तर ते एकंदरीत वातावरण त्याचं आहे. तर या ह्याच्यातून मला मी ती कथा लिहिली आणि ती लिहित असताना मी रमले त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे लिहिताना. आणि मग ती सगळा अंतर्निर्मितीचा प्रवास त्या कथेमध्ये लिहिला मी. तर त्यावेळी पण मला असं वाटलं की टेक्निकल होते, म्हणजे असं प्रादेशिक वर्णनांमध्ये एखाद्या निर्मितीविषयीचा प्रवास मांडणं फिक्शन मध्ये, कथेमध्ये वगैरे हे कितपत हे आहे. पण मग त्यावेळी मला मोजेच्या मोनिका गजेंद्र गडकरनी मला संपादक मुद्दामून नोंद करते, मला संपादक आतापर्यंत खूप चांगले मिळाले. म्हणजे त्याच्यामुळे होते, चतुराचे संपादक चांगले होते. तसंच मौजेची मोनिकानी मला मार्गदर्शन केलं. ती मला म्हणाली की तुला जे वाटतंय ना, तू ते सगळं व्यवस्थित विस्तृतपणाने मांड, त्याच्यामध्ये काहीही एडिट करू नकोस. कसं काय होते. आणि त्यामुळे मग मी ते सगळंच लिहिलं आणि ती कथा खूप जणांपर्यंत पोहोचली. म्हणजे मला असं वाटलं की अंतर्निर्मितीवरचा मी लेख लिहिला असता तर त्याच्यापेक्षा जास्त फिक्शनच्या मार्फत तो पोहोचला. मग नंतर मग मी एक अजून पुढच्या वर्षी कथा लिहिली, ती नैनसुख हे चित्रकार मिनिएचर आर्टिस्ट. कथा प्रसिद्ध होणं खरोखरच मोठी गोष्ट होती. म्हणजे त्यावेळी मी पण चक्रावूनच गेलो होतो. म्हटलं वा, हे छान झालं. आणि ती खरोखर मला आवडली कथा. मी तुला फोन पण केला होता. हो, प्रतिम कथा होती आणि त्यावर्षी ती गाजली. कोणी कथा लिखी म्हणजे ज्यांनी माझे लेखन वाचलेलं नव्हतं त्यांच्यापर्यंत पहिल्यांदाच नाव पोहोचलेलं असेल फिक्शनच्या मार्फत. मी चहा घेतला तर चालेल ना? हो हो, जरूर जरूर. तर खूप छान ती कथा होती तुझी. आणि मग नंतर मला वाटतं ती मौज मध्ये आल्यानंतर आणखीन 2-3 दिवाळी त्यात लागोपाठ. हो, त्यावेळी लागोपाठ लिहिल्या मी. नैनसुख वरची लिहिली मी कथा. नैनसुखची पण सुंदर होती. हो, ती मिनिएचर आर्ट वरची कथा होती. ती पण लिहायला मला खूप आवडलं. म्हणजे मला असं वाटलं की झाली होती ती पण मौज मध्ये झाली. त्याच्यानंतर संवाद सेतू करता मी एक कथा लिहिली. नंतर अक्षरधारासाठी लिहिली. जास्त नाही लिहिलेल्या मी, एक 4-5च झाले. 5 का 6 आहेत मला. हा, तर आता एक यावर्षी मी खरं तर लिहायला सुरुवात केली होती. एक ट्रायबल आर्ट आणि त्याचे एकंदरीतच त्याची किती राहिलेली आहे अशी. किंवा मला ते जनगड सिंग श्याम जो मिथिला आर्टिस्ट होता आणि त्यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या का केली हा एक खूप मनाला छळणारा असा तो एक हे होता. तर एकंदरीतच त्या निमित्ताने ट्रायबल आर्टिस्ट, त्यांची कला आणि त्यांचं शहरीकरण या ह्याच्यावरची मला लिहायची होती कथा. पण ती संभव झाली नाही. म्हणजे नाहीतर मग या दिवाळी अंकामध्ये लिहिली असती मी. जनगड सिंगला मी भेटलेलो आहे. अरे वा, हो काय? 10 दिवस भोपाळमध्ये होतो. 11 दिवस मी गायतोंडेला भेटायला गेलो होतो आणि गायतोंडे काही त्या कार्यक्रमाला आलीच नाही. सत्कार होता, त्यांना जो पुरस्कार मिळाला होता, काय मला आठवत नाही, पण मोठा पुरस्कार होता तो. आणि गायतोंडे येणार
म्हटलं ठीक आहे तिकडे भेटू म्हणून मी भोपाळला 11 दिवस गेलो होतो, 10 दिवस जवळ. हो हो हो. हा 10 दिवसात त्यांचा वर्कशॉप चालू होता आणि हा जो निर्मिती ओ. भारत भवानशीच कनेक्टेड होता. हो हो. त्याचं हे काय झालं ते सगळं गूढ आहे, म्हणजे ती बापरे, हो ना. आत्महत्या नाहीये, ती गूढ आहे बरंच मोठं. ते अगदी लहान मुलगा होता ग, असं आपण बघतो ना रस्त्यावर, त्याचे फोटो पण आहेत माझ्याकडे बरं का. तो ते काम करत होता वगैरे वगैरे, आणि ते कसं करत होता ते सगळं सांगत होता. ते कदाचित माझ्याकडे म्हणजे अख्खा रोल मी काढला होता त्या 8-10 दिवसामध्ये. आणि ते आपण तुला देईन, मी पाठवीन कदाचित. नक्कीच. मी अमित दत्तांची एक फिल्म बघितली होती. जेवढे लोक आहेत त्या लोकांना मी तू भेटायला सांगू शकतो, कारण ते खूप गूढ आहेत. गूढ आहे. आणि ते त्याच्या 2-3 गोष्टी आहेत की ज्यांच्याविषयी मला खूप प्रश्न पडलेले होते, पण दुर्दैवाने चिन्हचा नंतर आपण बंद केलं, त्यामुळे मला हो त्याचा मला फारच त्रास झाला म्हणून, किंवा चिन्ह बंद झाले या गोष्टीचा. कारण दुसरं नाहीये तसं काही माध्यम की ज्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या कव्हर स्टोरीज किंवा वेगवेगळ्या चित्रकलेच्या संदर्भात. तुला आठवतं तू रवी वर्माची स्टोरी लिहिली? हो. अरे सांगू का त्यावेळेचा किस्सा सर्वांना सांगू? सांग ना. काय तू लेख झाल्यानंतर तू सोडून पाहिली होतीस, नाही माझ्याकडे होणारच नाही आले, आता मी करणारच नाही. आणि दुसऱ्या दिवशी अंक तो प्रिंटिंगला जायचा होता. काय आमची बंबेरी उडाली असेल कल्पना करतो. हो कमलेश देवरुखकर होता तो, वैतागला असेल जाम त्यावेळी. पण तो खूप, तुला आठवत असेल तर तो लेख होता तो आपण खूप वर्ष करत होतो खरं तर आदरतो. दिवस चालू होतं काम त्याचं. हो. आणि तो एका पॉइंटला असं झालं की याच्यातून पुढे काही ब्रेक थ्रू मिळतोय की नाही, कारण आपण ती सुगंधा मुळगावकरचा शोध घेण्यासाठी इतके प्रयत्न केले इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी त्या अंजनीबाई मालपेकरांच्या गिरगावातल्या घरी गेले होत मला असं वाटतं, आणि त्याचवेळी तुला तिकडे मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये तो रत्नदीप मधला लेख मिळाला होता. आणि अंजनीबाई मालपेकरांची त्यांच्या मुलांनी, नातवांनी मला सुद्धा त्या विजय, त्यांनी जेव्हा त्यांचे ते स्केचेस दाखवले रवी वर्मानी काढलेले, आणि त्यावेळी तो सगळा म्हणतात तसा की एकंदरीतच गूढ होतं ते, असं एका फटक्यात किल्ली मिळाल्यासारखं उघड झालं होतं की नक्की कोणाचा चेहरा आहे हा सगळ्या, लक्ष्मीचा सरस्वतीचा. तर तो अंजनीताईंचा चेहरा आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र मग ती फास्ट पूर्ण झाली होती. पण त्यावेळी मात्र खरंच अशी एक वेळ आली होती की नको करायला, हे का आपण करतोय असं झालेलं होतं ते. पण खूप मजा आली होती. वा. त्यावेळी एक आपण कमिट केलं होतं, मी ठरवलं होतं की आपण रविवारवर पुस्तक करू, आणि मग ते काही झालं नाही पुढं. परत आपण एकदा प्रयत्न केला आणि मग करोना आला. मला पण माझं मी काम बऱ्यापैकी मी म्हटलं तसं की मधल्या काळामध्ये जे मी केलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये रवी वर्मा पुस्तकाच्या दृष्टीने तो जो प्रोजेक्ट बरेच दिवस पेंडिंग आहे त्याच्या दृष्टीने बऱ्यापैकी टप्पे केले निदान, की एक ते आवाक्यात येईल. कारण तो पण एक असा विषय आहे की त्याच्यावरती कितीही लिहित बसलं तरी कमी असं विषय. नक्कीच. आणि किलीमानूरची मी गेल्या वर्षी जाऊन आल्यावरती तर ते डोक्यातून माझे जाणारच नाही ते आता. ती कमिटमेंट आहे तिथे करायचं. ते कसं होईल मलाही माहिती नाही. बर्वेंचं एक करायचं होतं, हे एक करायचं होतं. बघूया कितपत जमेल मला माहित नाही, कारण हे कोरोनाला आणि आपलं सगळंच गणित विस्कटलं. पण एवढाच पुढचंही काहीतरी करू शकलो असतो. एनिवे आपण पुढचा टप्पा घेऊया, कथांवर. 5 कथा तुझ्या आहेत, माझं मत आहे. ते जर आलं तर तू बऱ्या चांगल्यापैकी कथा लेखिका त्यातलं एक छोटीशी गोष्ट तुला कधीतरी विचारायची वाटली मला, की उदाहरणार्थ एका कथेत बघ तू वर्णन केलंयस की तो दिवे लागले, दिवे विजले, त्याचे खिडकीतून येणारा प्रकाश वगैरे वगैरे, तो चित्र. या फ्रेम्स कुठून काढल्यात ग तू, कुठे शोधलंस? या फ्रेम्स जसं जे जगी जगलेच्या वेळी आपण चित्रकारांनी इतर क्षेत्रात गेल्यावरती त्यांना विचारलं होतं की तुम्हाला या क्षेत्राचा काय फायदा झाला, तर त्यांनी बऱ्याच
जसं संदीप कुलकर्णींनी वगैरे सांगितलं होतं की ते कॅन व्हिज्युअलाइज की नक्की काय एकंदरीतच चित्रकलेचा फायदा असा झाला की ऍक्टिंग करताना म्हणा किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये सेट करताना म्हणा की एक प्रकारची एक दृश्यात्मकता तुमच्या नजरेसमोर येत राहते. तर हा एक्झॅक्टली हा फायदा मला कथा लिहिताना होतो की चित्रकलेवरती किंवा चित्रकलेच्या ज्या लेख लिहिण्याच्या म्हणा किंवा चित्रकारांशी बोलण्याचा किंवा त्यांची प्रोसेस जाणून घेण्याचा जो एक फायदा एक नकळत माझ्यावरती झालेला आहे की रंगांची किंवा दृश्यात्मकतेची ती जाण एक लिहिताना सहजपणाने येते. त्याच्यामुळे तो मला ते दृश्य दिसतं म्हणजे डोळ्यापुढे एक थोडस त्या भूमिकेत जाऊन अर्थात हे जाणीवपूर्वक होत नाही म्हणजे पण हा प्रोसेस आहे. आणि मला असं वाटतं की मला एक याच्यामध्ये असं वाटतं की मला जसं वाचायला आवडतं की आपण माझ्याकडून लिहिलं जातं कदाचित की मला लिहिताना कथेमध्ये म्हण किंवा फिक्शन मध्येच म्हण एकंदरीतच मला असा प्रदेश दिसलेला आवडतो. त्या नुसतीच ती पात्र आहेत आणि त्यांच्या त्या मानसिक आंदोलनं चालली आहेत तरल काहीतरी ती कथा पुढे जाते. तर मला असं वाटतं की ती पात्र ज्या प्रदेशामधली आहेत तो प्रदेश आणि ती कॅरेक्टर्स यांचं नातं असतं असं काहीतरी या सगळ्या सकट ती यायला पाहिजे. तर हे मला असं वाचायला आवडतं आणि हे खूप कमी मराठी याच्यामधून फिक्शन्स मधून दिसतं. इंग्लिश फिक्शन दृश्यात्मकता खूप आहे. हा तशी दृश्यात्मकता म्हण किंवा अशा बघितल्या मला कथा आवडायच्या ते त्याच्यासाठीच आवडायच्या का त्यांच्या ह्याच्यामध्ये ते एक वातावरण त्या मध्य प्रदेशातलं म्हण किंवा कुठलंही ते वातावरण सातत्याने त्यांच्या कथेमध्ये बॅकग्राऊंडला असतं किंवा बऱ्याच जणांच्या कथामध्ये ना असतं तसं. प्रभाव तुझ्यावर कोणाचा आहे कथा लेखकांपैकी असं तुला वाटतं किंवा तुझ्या मला असं खूप मला मी म्हटलं तसं की फिक्शन रायटर्स आशा बघे मला आवडतात, सानिया आवडतात, गौरी देशपांडे तर आवडतातच, पण मला श्रीदा पानवलकर पण आवडतात. जो एक प्रकारचा जो भेदकपणा असो जिथे जो प्रसंग ते ज्या ताकदीने मांडतात समोर येतो की त्याच्यावरून तुम्हाला दुसरीकडे कुठे हलताच येत नाही, त्यातला जो भेदक तुम्हाला जो भिडतो तो मला खूप आवडतो. नंतर मला कोसलामधलं जे सविस्तर पाल्हाळीक ज्याला म्हणतात नॅरेटिव्ह स्टाईल ती आवडते. अरुण साधूंचं आवडतं की त्याच्यामध्ये तेच ज्या तटस्थपणाने प्रोफेशन्स मांडतात ते आवडतं. तर मला शांता गोखलेंचं लिखाण आवडतं. मला विजयाबाईंचं आवडतं का विजयराजापेक्षा? हो त्यांचं पण आवडतं मला. त्यांचे जे कंटेम्पररी विषय असतात ते मला आवडतात. जे कमल देसाईंचं पण तुला आवडतं? कमल देसाईंचं खूप आवडतं कारण कमल देसाईंच्या कथेतली दृश्यात्मकता जी आहे ती आणि त्यांच्या कमल देसाईंच्या कथेमध्ये एक प्रकारचा एक असा सरियल असा बाज असतो की म्हणजे तो एक मजेशीर प्रकार असतो त्यांच्या ह्याच्यातला आणि त्यांच्या बेधडकपणा त्यांच्या ह्याच्यातला जो एक मिश्किलपणा जो असतो कमल देसाईंच्या तो अतिशय आवडतो. मुराकामीची पुस्तकं मला कथा आवडतात, त्याची जी थोडक्या शैलीमध्ये जो ते सांगून जातो ती आवडतात. त्याच्यामुळे प्रभाव असा कुठला तरी असं स्पेसिफिक असं नाही, पण मी मगाशी म्हटलं तसं की ज्यांची मला वाचायला आवडतात त्यांच्यासारखं लिहावं असं मला वाटतं किंवा मला वाचायला मिळायला हवंय पण ते आता मिळत नाहीये, आपणच लिहावं अशा ह्यांनी पण ते थोडंसं लिहिलं जातं. म्हणजे हे जरा विनोदी आहे पण वाटतं असं. आता नवीन यांच्यातली पण मला बरेच जण आवडतात, जसं गणेश वतकरीच्या कथा आवडतात की त्याला तो कंटेम्पररी अतिशय छान थोडक्या ह्याच्यामध्ये तो असं मांडत जातो. आणि कादंबरीचं तर बोलूया. तुझी कादंबरी ते कसं काय सुरू झालं लिखाण डोक्यात? कादंबरीचं झालं थोडस एक मी म्हटलं तसं की बॉटनी हा विषय होता माझ्या कॉलेजमध्ये असतो मध्ये आणि तो विषय मला मनापासून आवडायचा. म्हणजे त्याच्यामध्ये मी पुढे काही केलं नाही की PhD त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचा कंटाळा आला होता. पण मला वनस्पतीशास्त्र झाडं हा अतिशय माझ्या जिव्हाळ्याचा विषय
आणि त्याच्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीचा एक ट्री अप्रिसिएशनचा एक जो त्यांचा एक तो कोर्स आहे तो पण मी केला होता त्या काळामध्ये. आणि त्याच वेळी मी नोकरी जेव्हा सोडली होती त्याच्यानंतर मी जर्नलिझम केलं. त्याच्यानंतर मी इंडियन इकॉलॉजिकल सोसायटीचा एक शाश्वत पर्यावरणाचा ते एक पार्थ बापट आणि दीप्ती बापट हे दादरला शिवाजी पार्क मध्ये ते कोर्स हा कंडक्ट करायचे. तो मी केला होता. इंडियन इकॉलॉजिकल सोसायटीचाच तो कोर्स होता पण ते मुंबईमधून घ्यायचे. आणि त्यावेळी पहिल्यांदा परत एकदा वनस्पती शास्त्राशी माझा संबंध आला. म्हणजे मधल्या काळामध्ये सगळं डॉक्टरेट वगैरे करायची होती काय? डॉक्टरेट वगैरे करायची होती? नाही, मला नव्हती करायची, पण मला आवडलं असतं करायला. पण मला तेच मी म्हटलं त्याच्यातला जो अकॅडमिक पार्ट होता पिंड नाही तुझा, तो मला नाही त्यावेळी कंटाळा आला होता करायला. की आता कॉलेज झाले आता परत आपण हे काय करायचं, दुसरं काहीतरी करून बघूया, दुसरे अनुभव घेऊया, अशा ह्याच्यातून मी ते केलं नव्हतं. पण आता असं वाटतं करावं म्हणून? नक्कीच नक्कीच, म्हणजे मला आवडेल एखाद्या ह्याच्यामध्ये. तर त्यावेळी मात्र मी ते सांगत होते की मग मी त्यावेळी मी चक्राताला आणि सुंदरबनला गेलो कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर. आणि त्याच वेळी मग नानजला गेले होते मी, सोलापूरला. बर. माळढोक पक्ष्यांचं ते अभयारण्य माळरान बघायला. तर माळरान हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला. आणि सुंदरबन आणि माळरान हे दोन इतके वेगळी पर्यावरण त्या काळामध्ये मी बघितली. तर ते हे खूप थरारक होतं की सुंदरबन सारखं एक त्रिभुज प्रदेशातलं कायम पाण्याखाली असणारं जंगल आणि तिथली एकंदरीतच पक्षी आणि ते सगळं. आणि माळरानाचं एक वेगळ्या प्रकारचा वृक्ष म्हणता येईल, पण तिथे माळढोक पक्षी होते, तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती तिथे सुद्धा. तर हे डोक्यात होतं. आणि तो मी म्हटलं तसं की प्रदेश मला आधी दिसतो तो ह्याच्यातून मला तो कादंबरीचा प्लॉट माझ्या डोक्यामध्ये होता कायम. आणि म्हणून ती कादंबरी झाली की 4 ऋतू वेगवेगळ्या आणि 4 ऋतू ते पर्यावरण आणि त्याचा एक प्रकारचा मानसिकतेशी असलेला संबंध. आणि म्हणजे मला स्वतःला असं पर्यावरण प्रश्न आणि हे नक्की काय आहेत हे स्वतःला पण त्या काळामध्ये शिकायला मिळालं होतं. जे की त्या कोर्स नायिका कुठे दिसली तुला? नायिकेचे प्रश्न आता तू फिक्शन लिहिणाऱ्यांना तर हे सगळ्यांना माहितीच असतं की नायिकेमध्ये आपण थोडेफार कुठे ना कुठेतरी असतोच त्या तिच्या विचारांमध्ये वगैरे वगैरे. पण तिचं बॅकग्राऊंड पूर्ण वेगळं आहे. त्याच्यामुळे ती आणि मी असं सिमिलरिटी असं काही नसलं तर एक प्रकारची एक विचारधारा म्हण किंवा एक प्रश्नांकडे बघण्याची एक दृष्टिकोन म्हण किंवा तो मला असं वाटतं माझ्या स्वतःमधलाच आहे. आणि त्यामुळे ती कादंबरी त्या काळामध्ये लिहिली गेली. आणि मोठा प्रवास होता तो, म्हणजे जो 7-8 वर्षाचा प्रवास होता. जसं मधल्या काळामध्ये बंद केलं होतं कारण तो असा एक ब्रेक थ्रू नव्हता मिळत की एक जी टेक्निकॅलिटीज असतात कादंबरीमधल्या, म्हणजे माहिती असतं की काय लिहायचंय काय वगैरे, पण ते कसं मांडायचं काय. पण मग नंतर आनंद सामंतांशी चर्चा केली होती मी त्या काळामध्ये, त्यांना काही भाग पाठवले होते. त्याच्यानंतर मग कविता महाजनशी माझी ओळख झाली होती सोशल मीडियावरतीच. आणि त्याच्यानंतर मग आमची खूप चांगली मैत्री झाली होती. तिला मी पाठवली तो जे काही झालेलं होतं. मग तिने मला एक प्रकारचे स्ट्रक्चर की कशी एक कादंबरीची एक टेक्निकॅलिटीज ज्या असतात त्याच्याबद्दल तिने तो सगळा पहिला ड्राफ्ट तिने वाचला, बऱ्याच सूचना केल्या आणि मग ती मार्गाला लागली. मग मात्र ती 1-2 वर्षामध्येच पटकन झाली. कधी लिहितेस तू? कधी लिहिलीस कधी? रात्रभर लिहितेस? हा नाही रात्रभर. आता मला जरा वेळ मिळतो, म्हणजे मुली लहान होत्या, त्यांची शिक्षण चालू होती, नवऱ्याचे परदेशात प्रवास होते त्या काळामध्ये. पण मी तेव्हा नोकरी पण सोडलेली होती, त्याच्यामुळे माझ्याकडे दिवसात दुपारचा वेळ बऱ्यापैकी असायचा. पण माझं इतर लिखाण पण असायचं. म्हणजे मला कविताच महाजन ती बऱ्याच वेळा सांगायची की तू एक काहीतरी कर, तू आयदर लेख लिही किंवा फिक्शन लिही, तू दोन्ही लिहित बसलीस तर तुझ्याच्याने. आणि त्याच्यामध्ये मी अनुवाद पण करते, म्हणजे पॉप्युलर पुस्तकं किंवा मेहता प्रकाशनाची केली. तर ती मला ते सांगायची कायम की हे असं तू आता लेखासाठी वेळ दिलायस, मग तो झाल्यावरती मग तू परत फिक्शनकडे वळलीस तर हे बरोबर नाहीये. बरोबर नाही म्हणण्यापेक्षा ती फिक्शनचा जो टेम्पो असतो
तो एकदा गेला की परत त्याच्यामध्ये येणं खूप कठीण आहे. पण ते मला माझ्याच्यानी होत नाही की फक्त फिक्शन तर फिक्शनच करत राहायचं. की मग मला इतर विषय पण आवडतात, मग मी ते पण विषय डोक्यावर घेते आणि मग नंतर तो सगळा डिलेमा होतो की मग लेख कम्प्लीट करायचं, मग त्याच्यामध्ये एक्झॉस्ट होतो, मग परत फिक्शनकडे वळायचं. त्याच्यामुळे दिवसभराचा माझ्याकडे त्यावेळी वेळ मिळायचा, पण तो वेळ मी कादंबरीसाठी खूप कमी देत होते. पण मी लिहिते, म्हणजे मला लिहायला असं काही स्पेसिफिकच कुठला एक वेळ पाहिजे, मूड पाहिजे असे. रात्री चांगलं लिखाण होतं माझं, 1-1:30-2 वाजेपर्यंत तरी मी बऱ्याच वेळा फायनल जे लिखाण असतं म्हणजे मुद्दे काढून झाल्यावरती, रिसर्च करून झाल्यावरती जो हात फिरवणं असं तो मात्र मी रात्रीच करते, कारण तेव्हा तो एक तंद्री लागते सलग, आजूबाजूला आवाज नसतात. तो 1-1:30-2 वाजेपर्यंत मात्र मग मी कधी कधी 3 पण वाजतात मला मग ते करायला. त्याच्यामुळे अनेकदा माझे तयार झालेले लेख पाठवण्याची वेळ वगैरे अशी पहाटे 3:30 वगैरे असते. सातत्याने मी रात्री नाही लिहिली, मग दिवसा मग काहीच होत नाही मग लिहून. पण एक अखेरचा हात फिरवण्याचं जे असतं ते मात्र मग मी रात्री करते. एरवी मग मी कुठेही कधीही लिहिते, म्हणजे वेळ मिळेल तसं. असं काही मला स्पेसिफिक असंही नसतं. शांतता पाहिजे, आजूबाजूला काय आवाज नको वगैरे असं नाही. फक्त मिळेल तो एक सलग 3-4 तास मिळावा अशी अपेक्षा असते. तसं फार कमी वेळा होतो, कारण इतर काही ना काहीतरी व्यवधानं चालू असतात, पण तरी मी काढते बऱ्यापैकी वेळ. तुझ्या कादंबरीचा प्रोसेस आपण परत त्याच्यावर येऊया. सो ती आल्यानंतर तुला काही रिएक्शन्स मिळाले किंवा काय प्रतिसाद मिळाला? आल्यानंतर मला खूप चांगले प्रतिसाद मिळाले त्या कादंबरीवरती. म्हणजे मला असं वाटलं होतं की आपण इतकी त्याच्यामध्ये निसर्गातली स्थित्यंतरं लिहित असताना त्या काळातल्या झाडांची म्हण किंवा फुलांची म्हण वर्णन लिहित बसलेलो आहोत, किंवा त्या पर्यावरणाबद्दल म्हणजे सुंदरबनबद्दल इतक्या विस्तृतपणे लिहिलेलं आहे, माळरानाबद्दल लिहिलेलं आहे, तर लोकांना इतकं परत सलग प्रदीर्घ वाचायला आवडेल का किंवा काय. पण लोकांना ते अतिशय आवडलं, म्हणजे खूप छान मला त्या कादंबरीवरती प्रतिक्रिया, म्हणजे वसंत आबाजी ते अगदी शांताताई गोखल्यांपासून ते खूप जणांच्या, आनंद सामंतांनी खूप छान लिहिलं. फेसबुकवरून खूप सुंदर प्रतिक्रिया आल्या की एक मानसिक स्थित्यंतर, म्हणजे मानसिक तणाव आणि त्याच्यावरती एक निसर्गाच्या माध्यमातून शोधलेली उत्तरं, हे लोकांना आवडलं. लोकांना त्यातली भाषा आवडली. लोकांना सगळ्या ज्या नायिका आहेत या किंवा कादंबरीतल्या सगळ्या ज्या नायिका आहेत त्या अशा रडत किंवा पुढत बसत नाही असं मला वाटतं, आणि त्या ठामपणे अशा पुढे जात राहतात. त्याचं रहस्य हो नक्कीच. म्हणजे मला असे प्रश्न मांडत बसण्यापेक्षा प्रश्नांची उत्तरं मांडायला मला जास्त आवडतात. एक थोडासा एक पॉझिटिव्ह स्वभावातला तो माझ्या आईकडून माझ्याकडे आलेला आहे की कायम कशावर तरी उत्तरं असतात. आता कसं असतं की एक स्ट्रेसफुल वातावरण असतं, आजूबाजूला असतं, तुमच्या रोजच्या जीवनात पण असतं की हे कसं टॅकल करायचं किंवा काय, असे प्रश्न तुमच्या पुढे सातत्याने येत असतात, पण त्याला कुठे ना कुठेतरी कायम उत्तर असतं. हे एकदा तुम्हाला माहिती असलं की तुम्ही ते आपोआप पुढे जात असतात. तर हे मला असं वाटतं हा माझा स्वभाव त्यांच्यामधून दिसत असेल. आणि मला असं आता फेमिनिस्ट माझ्या नायिका फेमिनिस्टच असतात, म्हणजे कारण त्या स्वतंत्र वृत्तीने विचार करणाऱ्या असतात, त्या स्वतःचा एक मत मांडणारे असतात, पण त्या मी फेमिनिस्ट आहे किंवा माझ्यावरती अन्याय झाला असं नाही. म्हणजे ते आपल्या वागणुकीतून दाखवून देतात. हे एक थोडंसं मला पण जाणवतं. हे जाणवतं, हे खरं तर जाणवतंय म्हणण्यापेक्षा मला इतरांनी जे कादंबरी वाचल्यावरती जे सांगितलं त्याच्यातून माझं लक्षात आलं की ती अशी असं लिहिलं गेलेलं आहे. त्या उघड बंडखोरी करत नाही, पण त्या वागतात मात्र तशा, त्या दृष्टीने त्या पुढे पुढे जात राहतात. हो, आणि मला असं वाटतं हे एक कॉन्टेम्पररी स्त्रीचं पण हे प्रातिनिधिक शहरी स्त्री म्हणायला गेलं तर तिचा थोडासा हा एक वैशिष्ट्य पण म्हणता येईल, कारण शहरी स्त्रीला परत एक ठराविक घरांमधून वाढलेल्या म्हण किंवा शैक्षणिक पार्श्वभूमीला
तेवढं बेसिक प्रश्नांशी झगडावं लागत नाही. आधीच्या काळातल्या, आधीच्या पिढीतल्या नायिकांना किंवा अजूनही शहराबाहेरच्या नायिकांना किंवा स्त्रियांना लागतो. त्याच्यामुळे हा बेसिक प्रश्नांशी सामना नाही मला असं वाटतं करावा लागत. आणि हा शेवटी तुमचा एक आताच्या स्त्रियांचा प्रश्न हा त्यांच्या वैयक्तिक निवडीचा आहे. त्यांना चॉईस, त्यांचा स्वतःचा चॉईस येतो की जर त्या अमुक एक वागत असतील तर बरेच वेळा त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध असतात की तुम्हाला नको असलेल्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा किंवा तुम्हाला हव्या त्या परिस्थितीत जाण्याचा पर्याय त्यांच्याकडे नक्कीच उपलब्ध असतो. तर असं वाटतं की आताच्या नायिकेच्या किंवा आताच्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत त्यांना परत त्या साच्यामध्ये गुंतवण्यात किंवा त्या बेसिक नवरा त्यांच्यावरती अन्याय करतोय का किंवा त्यांना स्वातंत्र्य देत नाहीये का किंवा नोकरीच्या जागी त्यांना येणारे प्रश्न हे यांच्याशी टॅकल कसं करावं हे बेसिक तेवढी त्यांची क्षमता त्यांच्याकडे नक्कीच उपलब्ध करून दिलेली आहे शहरी वातावरणात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या ह्याच्यात न गुंतता पुढे जाणं हे ती किती पुढे जाऊ शकते आता की आपल्यामध्ये ज्या क्षमता निर्माण झाल्या त्याचा वापर ती किती करून घेऊ शकते हे दाखवता येणं जास्त महत्वाचं. म्हणजे परत एक्झिस्टेन्शियल क्रायसिस मध्ये किंवा आता काय करू मी, मला ह्याच्यातून बाहेर पडता येईल का, त्याच्यामध्ये जाण्यात काहीच अर्थ नाही. तुला तुझ्या नायिका हरलेल्या दाखवायला आवडत? मी जे फिक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तरी त्यांच्यावरती तशी परिस्थिती आलेली नाहीये, पण मला नाही आवडणार असं क्या नकारात्मकतेने परिस्थिती पण मान झुकवलेली किंवा खचून गेली असं. जसं मी म्हटलं तसं शक्यता भरपूर असतात, कुठल्या स्वीकारता येत हे तुमच्यावरती आहे. छान, चांगला हा वेगळा अँगल आपण आलो तर बऱ्याच दिवसात गप्पा मारायला. पण हा छान आहे तुझा हा विचार या मागची भूमिका. आता काय लिहितेस तू? हा आता ऍक्च्युली जसं मी म्हटलं रविवर्माच्या डोक्यामध्ये बरेच दिवस होतोच माझ्या, ते मार्गाला लागेल. पण मला आता एक सध्या मी डोक्यामध्ये विषय आहे त्याच्यामध्ये एक प्राचीन शहरं म्हणून किंवा एक जी जगाच्या अशी झालेली जी शहरं आहेत की किंवा विस्मृतीत गेलेली करावी लागणारी जी शहरं आहेत ती शहरं आणि त्या शहरांचं पुढे काय होतं काय झालं. मी मगाशी म्हटलं तसं की जो एक मी या काळामध्ये जो एक प्राचीन संस्कृतीचा किंवा हडप्पन संस्कृती, इंडस सिव्हिलायझेशन याचा जो एक काही कोर्सेस केले त्या ह्याच्यामधून माझ्या तो डोक्यामध्ये विषय आहे की आजची शहरं आणि ती शहरं यांच्यामध्ये नक्की काय एक नातं अजूनही टिकून आहे. जसं मुंबई शहराचं म्हण किंवा इतर अजून एक दुसरी कॉन्सेप्ट वरती मी लिहितेय ती म्युझियम या कॉन्सेप्ट वरती लिहितेय मी. त्याच्या म्हणजे थोडंसं एक प्रदीर्घ म्हणजे कादंबरीसारखंच होईल ते कदाचित. की म्युझियम ही एक गोष्ट मला खूप आवडते. जसं मी मगाशी म्हटलं तसं जे स्कूल ऑफ आर्टने जसं माझ्या त्या वास्तूंनी जे एक मनावरती मोहिनी घातलेली होती की त्याचं वातावरण आहे, तसंच मला मुंबईच्या CSMVS मधून छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय त्या बिल्डिंगनी मला खूपच किंवा भाऊ कोर्स करत होते तेव्हा ते वातावरणच एकंदरीत की तिथे असणाऱ्या वस्तू आणि त्या वस्तूंच्या मागे असलेली जी एक कहाणी आहे की त्या वस्तू आल्या कशा किंवा त्या वस्तू बघत असताना आताच्या समकालीन जगामध्ये आपण जेव्हा वावरतो आणि आपण त्या प्राचीन वस्तू बघतो की आपण कशा प्रकारे रिलेट करतो की आपल्याला का त्या आवडतात बघायला. नंतर आणि इन जनरलच खूप प्रकारची म्युझियम बघायला मला खूप आवडतात वेगवेगळ्या शहरांमधली. म्हणजे मला प्रवासाच्या दरम्यान कुठेही गेलं तरी पहिल्यांदा मी बघते ती म्युझियम्स. म्हणजे आता मधली जरी जुनी म्युझियम्स असतात ती मग ती रिनोव्हेट केलेली असोत नसोत, अनेक वेळा भारतामध्ये म्युझियम्सची नीट व्यवस्था ठेवलेली गेलेली नसते. म्हणजे काही वेळा ती
ते जे वातावरण असतं त्या वातावरणातली जी एक प्रकारची एक अशी ती प्राचीन काळापासूनची जी ऊर्जा असते, वेगवेगळे शतकांची जी दालनं असतात की आता तिसऱ्या शतकात आहोत आणि आता आपण 8व्या शतकात जातोय, तर तो एक ती सहजपणाने आपण ओलांडून जाणं असतं. तर ते एक थोडस त्या म्युझियम या कॉन्सेप्टशी रिलेटेड वेगवेगळ्या तिथे काम करणारी लोक, ती बघायला येणारी लोक, नंतर त्या वस्तूंशी संबंधित असलेली लोक एकेकाळी, तर या लोकांच्या कहाण्या मग त्या वेगवेगळ्या असू शकतील, एकत्र जोडून त्यांचं काही प्रदीर्घ होईल कादंबरीसारखं किंवा काय ते बघू आता. म्हणजे ते काय अजून, पण तसं काहीतरी होईल असं वाटतंय. हा म्हणजे मला अशा काय म्हणतात त्याला, ते प्राचीन गोष्टींचं एक जरा पिक्चर मध्ये येईल असं वाटतंय काहीतरी. ते तू सगळं तुझ्या कथा म्हणून किंवा तुझ्या कादंबरी म्हणून हे सगळं दिसतच, म्हणजे उघड येत असतं, समोर येत असतं. म्हणजे मी ज्यांनी कुठे हे वाचणं असेल त्यांना मी नक्कीच शिफारस करेन की या कथा आवर्जून वाचा आणि ही कादंबरी तर अवश्य वाचा, कारण एक वेगळे पण आहे त्या सगळ्या याच्यामध्ये सांगणं, त्याच्यातून मांडणं, हे सगळंच वेगळं आहे. तर आता मला असं वाटतं की आता तुझ्या बाकीच्या लिखाणावर येईल. तू फेसबुकवर प्रचंड लिहित होतीस एकेकाळी, आता जरा कमी झालंय का ग? हा नाही, कमी नाही झालेलं, अजूनही मी लिहिते. एक तुझी पोस्ट आली का धडाधड 500-200 लाईक्स येतात, हजारो वगैरे वगैरे, हे काय गंमत काय आहे सगळी? हा आता जरा कमी झालेलं आहे, कारण असं एक थोडीशी ते नैसर्गिक ही असावी मला असं वाटतं की एक सोशल मीडियाचं एक आकर्षण म्हणा किंवा तिथे तुम्ही व्यक्त होण्याची जी तुमची उर्मी असते ती एक कालांतराने थोडीशी कमी होत जाते. आता समज कुठे काही लेख लिहिलेला असेल मी ऑलरेडी, त्याची काही लिंक द्यायची असेल तर तिथल्या पुरतच फक्त मी येते. पण नाहीतर ना या सगळी ही सायकल, तुम्ही टाकता पोस्ट, तिथे येणाऱ्यांना तुम्ही उत्तर देता किंवा तुम्ही इतरांच्या पोस्टवरती रिॲक्ट होता, तर या सगळ्यामध्ये ना खूप वेळ जातो, अडकून पडायला होतं. ती एक सायकल. म्हणजे मग ती सातत्याने तुम्हाला त्याच्यामध्ये कोणीतरी तुम्हाला टॅग करत असतं कुठेतरी तुम्हाला. त्याच्यामुळे मला सोशल मीडिया पासून दूर जायचं नाहीये, कारण तुम्हाला जगाची खिडकी म्हणतात तसं येते. म्हणजे तुम्हाला एक खूप प्रकारचं त्याच्यातून मिळत पण असतं. अडकायचं किती हे ठरवण्याची वेळ आलेली होती मला. त्याच्यामुळे मी एक कुठल्याही रॅन्डम विषयावरती लिहून लाईक्स वगैरे मिळणं ही एक पुढची गोष्ट झाली. पण थोडी गरज खरंच आहे का, म्हणजे की एक थोडस एक रिॲक्टरी म्हण किंवा प्रतिक्रियात्मक म्हण की मला अमुक एक वाटलं आणि की ते लगेच फेसबुकवर टाकलं, तर हे खरंच गरजेचं आहे का, असं एक नंतर डोक्यामध्ये यायला लागलं. आणि मग सगळ्यात महत्वाचा तो वेळ आणि ऊर्जा वाचवणं, म्हणजे एनर्जी प्रचंड एनर्जी जाते. तुमची क्रिएटिव्ह एनर्जी फेसबुक किंवा सोशल मीडिया खातं अक्षरशः. त्याच्यामुळे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन घालणं गरजेचंच होतं, म्हणून तू कमी झाली. हा कमी झाली. आणि एक मी म्हटलं तसं की लेख कसं असतं की तुमच्या मधल्या काळामध्ये तुमच्याकडे वेळ असतो, म्हणजे तुम्ही प्रदीर्घ लिहिता, कादंबरी लिहिता किंवा कथेवरती विचार करत असता, तेव्हा तुम्ही एक प्रकारच्या वेगळ्या मानसिकतेमध्ये असता आणि मग त्यावेळी मग तुम्हाला तुमचं आपोआप फेसबुकवर येणं कमी पण होतं थोडंसं सोशल मीडियावरती. नेमाडे काय म्हणतात माहितीये ना, नेमाडे असं म्हणतात की ते कथाविचार काही लिहू नका, कथाविचार लिहिणं हे सगळं चुकीचं आहे, कादंबरी त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे का? ते ऐकतेस? नाही, मला नेमाड्यांच्या कादंबऱ्या आवडतात आणि नेमाड्यांच्या विधानांची गंमतही वाटते. पण कथाविधान लिहू नका आणि कादंबरीच लिहा असं नाही, कारण ते प्रत्येक तुम्हाला सुचलेल्या कल्पनेला किंवा तुमच्या डोक्यात आलेल्या कल्पनेला एक कथालेखन हे एक्झॅक्टली. म्हणजे काही गोष्टी फक्त कथातच व्यक्त होऊ शकतात, एवढाच त्याचा एक हे असतो. आणि उलट त्या लिमिट एक मर्यादित ह्याच्यामध्ये जास्त इंटेन्सली मांडता येतात तुम्हाला. म्हणजे त्या तुम्हाला आता माझ्या कथांमध्ये आता या ज्या दोन्ही कथा झाल्या ते अरुण शेवते सर किंवा अनेकांनी सांगितलं की हे खरं तर कादंबरी सारखे मोठे विस्तृत होणारे विषय, त्याला खूप
लेयर्स आहेत तर ते अन्याय केल्यासारखे, तर ते पुढे मागे कदाचित मी ते वाढवी नाही, पण मला असं वाटतं की त्यावेळी डोक्यामध्ये आलं होतं ते कथेच्याच माध्यमातून आलं होतं. त्याच्यामुळे नेमाड्यांची ती गंमत आहे, ती कथा लिहू नका, कादंबरीच लिहा वगैरे, पण त्याच्या मागे त्यांची कारणं आहेतच. अवघडच आहे. पण तुझ्या कथांना कसा वाचकांचा कसा रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद कसा मिळाला? हा, कथा लेखाचा इन्स्टंट नसतो तो की बाबा आज आले अमुक अमुक ह्याच्यामध्ये आणि ते वाचलं. पण हा एक असा कथेचा जो वाचक आहे किंवा कादंबरीचा विशेषतः हा सातत्याने कादंबरी त्यांच्या हातामध्ये कधी पडतीये, त्याच्यानंतर त्यांचा बराच वेळ कादंबरी वाचणं हा खूप एक्झॉस्टिव्ह प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, त्याच्यामुळे प्रकाश येतात. पण लोक जेव्हा देतात तेव्हा खूप भरभरून देतात, म्हणजे मेलवरती देतात. आणि आठवणीत राहणारी एखादी प्रतिक्रिया? हो, आठवण प्रसंग. हा, म्हणजे मी आलेल्या प्रतिक्रिया वेळोवेळी मेहता प्रकाशनला पाठवते आणि ते त्यांच्या साईटवर टाकत असतात. पण मला आनंद सामंताची सगळ्यात पहिल्यांदा आली होती, ती फार आवडली होती. म्हणजे ते म्हणाले होते की एखाद्या चित्रकाराच्या दालनात जाऊन त्याची वेगवेगळ्या प्रकारची चित्र बघितल्याचा शिवाजी तुपेंचा त्यांनी उल्लेख केला होता. त्यांच्या त्या सगळ्या तो अनुभव मला कादंबरी वाचताना आला की आपण असं एक वेगळ्या प्रकारची चित्र अनुभवतो आहोत असा. नंतर डहाके सरांची पण मला प्रतिक्रिया आवडली होती की एक प्रकारची ही एक राजकीय विधान आहे की पर्यावरण आणि हे, म्हणजे त्यांनी त्याच्यातलं फक्त भाषा आणि हे बघितलं नाही, तर त्यांनी त्याच्यातला जो प्रश्न होता पर्यावरणाचा, जो एक्झॅक्टली जो की हे जे आपण पर्यावरणात पूरक असलेल्या ज्या हल्ली ग्रीन ऍडव्हर्टायझिंग म्हणा किंवा पर्यावरण पूरक गाड्या येत आहेत किंवा काय, तर त्या प्रत्यक्ष बनत असताना तुम्ही पर्यावरणाची किती हानी करताय. तर हा एक प्रश्न त्याच्यामध्ये टाकलेला होता. तर बरेच वेळा अनेक वाचकांना ते निसर्गाची वर्णनं किंवा भाषेचं सौंदर्य ह्याच्यामध्ये बरीच जण होते. तर हा जो मुख्य प्रश्न आहे तो त्यांनी बरोबर टिपलेला होता. तर अशा काही मला आवडतं. आणि कुठल्याही प्रतिक्रिया, अगदी मग एक ओळी असो किंवा दोन ओळी असो, म्हणजे कोणीतरी आपली कादंबरी उत्साहाने वाचतंय, त्याच्यासाठी एवढा वेळ देतोय आणि तुम्हाला कळवायचे कष्ट घेतायत, म्हणजे हेच मला इतकं थोर वाटतं. कसं कळवतात ते? मेल करतात, फेसबुकवर कळवतात, मेसेज करतात, मोबाईल नंबर मिळवून कुठून कुठून काही काही वेळा. फोन घेतेस का तू? जेव्हा ऑन असतो, जेव्हा तो सायलेंटवर नसतो त्यावेळी नक्कीच घेते मी. म्हणजे कारण जेव्हा आम्ही असं धरून चालतो की फोन नाही उचलला म्हणजे मॅडम लिहित आहेत काहीतरी किंवा कुठल्या तरी याच्यात ओढवून घेतलेला आहे, असं आम्ही गृहीत धरतो. खरंय का? हो, थोडंफार खरं ते. पण मला चक्क काही काळाने कंटाळा येतो सातत्याने लोकांच्या सहवासात राहण्याचा, त्याचा एक स्ट्रेस यायला लागतो मला. म्हणजे की कसं आहे, तुम्ही संपर्काची एवढी माध्यमं झालेली आहेत की तुम्ही सातत्याने तुम्हाला कोणीतरी काहीतरी तुम्हाला सांगत असतं, तुम्ही काहीतरी बोलत असता, तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा काही ना काहीतरी तुमच्या समोर येत असतं. म्हणजे हे संपर्कात जे राहणं आहे, मी काय फक्त फोन किंवा अमुक असे नातेवाईकांच्या पासून सुद्धा माझा बरेच वेळा अशी एक प्रकारची अशी गॅप घेतली जाते मध्ये मध्ये. कशात गुंतायचं नाही, कशात आयसोलेशन म्हण किंवा एक थोडीशी ती काय म्हणतात त्याला, तुमच्या डोक्यामध्ये काही विषय चालू असेल क्रिएटिव्ह प्रोसेसला, तर ती तुम्हाला ते आवडतं. हे बा, आपल्याकडे काय असं परदेशातल्या लेखकांसारखं आज उठलेत, अमुक एक रायटर्स रिट्रीटला गेलेत किंवा रेसिडेन्सी गेलेत किंवा परदेशात जाऊन राहिलेत किंवा अमुक अमुक कथा लिहिताना त्यांनी कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहिलेत, हे आपल्याकडे इतक्या सहजासहजी शक्य नाहीये. बायकांना तर नाही. एवढे कुठे जायचं उठून म्हटल्यावर ती घराची एवढी व्यवस्था लावावी लागते. मग आता कुठे उठून जायचं नाही, जायची वेळ तुम्हाला एवढी मुभा नाही, तर मग निदान स्वतःपुरतं तरी निदान एक स्वतंत्र काहीतरी बेट तयार करावं, तिथे राहावं, तिथे लिहावं.
मग ते असं करताना मग तुम्ही साहजिकच तुम्ही सातत्याने सगळ्यांच्या संपर्कात राहिला तर मग तेवढी लिहिण्याची ही राहणार कुठून तुम्हाला. म्हणजे थोडस तुला ते त्रासदायक नुसतं वाटते. लिहिणं, हा नुसतं लिहिणंच असं नसतं. हम्म. हे तुम्ही काही वाचत असता किंवा तुम्हाला एक लिहिणं म्हणजे ऍक्च्युली तुम्ही लिहिता ही एक प्रोसेस, फक्त ही टेक्निकल प्रोसेस झाली. हम्म. तिचा एक खूप वेळ तुमच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं. हम्म. आणि बरेच वेळा कसं असतं की तुम्ही खूप वेळा खूप गोष्टी करत असता, त्याचा स्ट्रेस पण येतोय की मग अमुक काही गोष्टी पेंडिंग राहतात, तुमच्या घरातली कामं पेंडिंग राहिलेली असू शकतात, तुमचं वाचन पेंडिंग राहिलेलं असू शकतं, किंवा एक वस्तू आवरणं किंवा पसारा, किंवा हे जे हा जो बिल्टअप होत जाणारा स्ट्रेस असतो, तो जर एकदा कधीतरी तो तुमचा कमी करायचा, तर मग तुम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष पुरवणं भाग आहे ना, की तुम्ही सतत तुझा संघर्ष चाललेला असतो स्वतःशी. संघर्ष असं नाही म्हणता येणार, किंवा हा जाणीवपूर्वक असतो असंही नाहीये, पण ही एक गरज लागते मला की आता एक तुम्ही निदान काही काळापुरतं तरी निदान एक फक्त स्वतःपुरतं असावं, किंवा आता त्यावेळी काय मी कुणाशी बोलत नाही अशातला काही भाग नसतो, पण इतर आणि माझ्या ना माझे मित्र मैत्रिणी खूप आहेत, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेले आहेत. त्याच्यामुळे कुणाशी ना कुणाशी तरी संपर्क असतोच तो, सगळ्यांशीच असतो असं नाही, पण काही काळापुरता फोन बंद ठेवणं किंवा फेसबुकवर नसणं हे मला असं वाटतं इट्स हेल्दी, हे सगळ्यांनीच करावं. पंचायत दशाने पण ही चांगली आहे, म्हणजे हे समजून घ्यायला मला आवडेल. आणि म्हणजे कसा हा सतत आपला संवाद असतो स्वतःशी सुद्धा, की हे मी करते ते बरोबर आहे किंवा हे मी करतोय ते बरोबर नाही, इथे कुठेतरी मला याला वेळ द्यायला पाहिजे, हे सतत चालूच असतं आपल्या, त्याच्यातून या सगळ्या गोष्टी येत असतात. हो, मला मिनिमलिस्ट ऍक्च्युली लाईफस्टाईल आवडते, म्हणजे मी त्याच्यावरती एक त्यावरच मी येणार होतो आता, की त्याच्याविषयी तू बरंच लिहिलं होतंस आणि मी एक पूर्ण ब्लॉग लिहिला होता, कॉलम लिहिला होता मी. पण आता ते कसं आहे की ते आवडणं आणि ते प्रत्यक्षात आणणं ह्याची जमीन अस्मानाचा फरक असतो. म्हणजे मिनिमलिझम हा फक्त तुमच्या वस्तूंपुरता मर्यादित नाही की तुम्ही कमी वस्तू आणा, आणि हा एकंदरीतच तुमच्या सगळ्या जीवन व्यवहाराशी संबंधित आहे. म्हणजे तुम्ही मिनिमलिझम मध्ये तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या लेव्हल्सवरती असता, की पसारा हा काय फक्त वस्तूंचा नसतो, नात्याचा पसारा असतो, तुमच्या भावनांचा पसारा असतो, इलेक्ट्रॉनिक तुमच्या संपर्काचा त्याचा पसारा असतो. हा, त्याच्यामुळे तो एक गरजेचा असं वाटतो की आपण म्हणजे तेवढं शक्य होतच नाही आणि तसं नसावं पण, म्हणजे की संपर्कात राहणं किंवा एक प्रकारची ही तुमची गरज आहे, म्हणजे मानसिक गरज पण आहेच ती. आणि आताच्या त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर कळलेलंच आहे की ती प्रत्यक्षामध्ये सुद्धा असणं किती महत्वाचं आहे, की तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा कुणाशी ना कुणाशी तरी सातत्याने जोडलेलं राहणं, वाद असणं हे किती गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते त्याला कमी लेखणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे शक्यच नाही. म्हणजे मला तसं अजिबातच काय म्हणायचंय, म्हणजे म्हणायचं नाहीये. एक अति पण होऊ नये, तर तो एक बॅलन्स साधण्याचा तो प्रयत्न आहे. म्हणजे तो प्रत्येक वेळी जमतोच असं नाही. सोशल मीडियापासून मी कायम असं हेच म्हणते की तुम्हाला आजच्या काळामध्ये कायमचं तुम्हाला सोशल मीडिया तुमच्या आयुष्यातून फेसबुक म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा किंवा काय दूर करता येणार नाहीच आहे, कारण वेगवेगळ्या तुमच्या जगण्याच्या ह्याच्यामध्ये झिरपलेलं आहे ऑलरेडी. पण ते तुम्ही किती त्याचा एक तुमच्यावरती प्रभाव त्याचा किती पडतोय हे तुमच्यावरती ठरवणं शेवटी. म्हणजे तू फेसबुक, उदाहरणार्थ फेसबुक नाही म्हणणार मी, पण फेसबुक सुद्धा धर त्याच्यामध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुप धर, त्याच्यामध्ये तू आहेस, पण ते वाचण्यापुरतंच राहायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. मला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मला पण लोक खूप लिहित असतात. म्हणजे आता काही काही वेळा तर आपण एक दिवस बघितलं नाही तर असे 1000 वगैरे मेसेजेस काही काही ग्रुप्स मध्ये पडलेले असतात. तर ते म्हणजे ते अशक्य असतं. म्हणजे तुम्ही एकतर तुम्ही सातत्याने ते वाचत राहा, त्याच्यामध्ये राहा,
त्या चर्चेमध्ये राहा, किंवा मग तुम्ही म्हणजे मला ते चर्चा वाचायला आवडतात. काही काही ग्रुपमध्ये बुक क्लब म्हण किंवा तुझ्या वाचता वाचता म्हण चिन्ह मधले खूप सुंदर चर्चा होतात त्याच्यामध्ये. काही काही जण खूप छान व्यक्त होत असतात. पण बरेच वेळा ते इतक्या प्रमाणात त्याचा वेग एवढा असतो की त्या हे ठेवता येणं शक्य नाही होत. बरोबर जाता येत नाही आपल्याला नाही. आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या बरोबर चालायचं तर तुम्हाला दिवसातला खूप वेळ त्याच्यासाठी द्यायला पाहिजे. म्हणजे म्हणजे मला काही काहींचं कौतुक वाटतं की म्हणजे हे मी मगाशी म्हटलं तसं की हे मला जमत नाहीये की तो बॅलन्स साधणं. पण काही काही जण खूप मोठ्या प्रमाणावरती लिहित असतात आणि तरी सातत्याने ते सोशल मीडियावरती पण असतात. म्हणजे आता गणेश मतकरी सारखा आहे, तो सातत्याने कथा लिहितो. तो दिवाळी अंगांमध्ये 5-5, 6-6 त्याच्या कथा असतात, किंवा तो सिनेमा विषयक लिखाण करतो, तो वेगवेगळ्या प्रकारचे, आणि तो सातत्याने सोशल मीडियावरती पण असतो. म्हणजे त्याला सोशल मीडियापासून दूर जाऊन हे करण्याची गरज लागत नाही, म्हणजे हे त्याला जमतं. किंवा पण मी मगाशी म्हटलं तसं की हा बॅलन्स म्हणजे मला आयदर खूप मोठ्या प्रमाणावरती इन्व्हॉल्व्ह व्हायला आवडतं, किंवा मग बाजूला ते बघणं आवडतं. म्हणजे हा बॅलन्स साधायचा प्रयत्न आहे. बघूया कधी जमते. आता ही जी नवीन, नाही जमेल तुला, सगळं जमेल. आणि ही जी नवीन आता जी लेखक म्हणजे, आता तू गणेशचं नाव घेतलंस म्हणून विचारतो, आणखीन कोण कोण लेखक? हो, खूप जण आहेत. प्रणव सखदेव आहे, तो खूप सुंदर लिहितो, वेगळ्या प्रकारचं लिहितो. आणि माझ्या मैत्रिणी आहेत 2, नंदिनी देसाई आणि नीरज. कमी लिहितात, म्हणजे नंदिनी लिहित असते कायम, नीरजाच्या कथा कमी असतात, पण ती सुद्धा खूप वेगळ्या प्रकारच्या तिच्या कथा असतात त्या. खूप जण आहेत की ज्यांच्याशी ज्या सातत्याने मी बालाजी सुतार खूप छान लिहितात, ते ग्रामीण पार्श्वभूमीचं त्यांचं लिखाण आहे. आणि काही काही जण फेसबुकवरती सुद्धा मे बी ते कथा किंवा कादंबऱ्यासारखं लिखाण करत नसतील, पण त्यांचं जे एक व्यक्त होणं आहे की ऍबस्ट्रॅक्ट विचार मांडण्याची त्यांची ती खूप छान आहे. म्हणजे ते वाचायला मला नक्कीच आवडतं. थोडक्यात तू सगळा हे ठेवून असतेस, चारी बाजूनी सगळ्याचा आढावा घेऊन असतेस असं म्हणतो. हो हो हो, मी म्हटलं तसं की सोशल मीडियापासून मी मे बी त्याच्यावरती वावर कमी करते वेगवेगळी. रिॲक्ट होणं थोडंसं आता त्रासदायक. हा हा, पण मला त्यातला जो संवाद असतो, किंवा त्यातलं जे आजच्या काळाशी सुसंगत जे त्याच्यातून तुम्हाला ज्या तुमच्यापर्यंत येऊन पोचतात, एक समकालीन जगाची एक म्हणा, किंवा त्याची जी काही त्या हार्टबीट्स असतात किंवा जी स्पंदनं असतात, ती तुम्हाला अदरवाईज तुम्ही टीव्हीवरती तर तुम्हाला तो खरं तर त्या माध्यमाचा एक चांगला वापर करून घेता आला असता, पण तसं काही दिसत नाहीये. म्हणजे राहता राहिलं वर्तमानपत्र किंवा मासिक, पण त्याच्यापेक्षा सुद्धा फेसबुक सारख्या किंवा ब्लॉग्स सारख्या किंवा इतर ज्या वेबसाईट्स आहेत त्यांच्यामधून तुम्हाला आजच्या काळात काय नक्की चालू आहे, विचारधारा काय आहे, हे पोचण्याचा हा नक्कीच एक महत्वाचा असा. तू ब्लॉग पण लिहित नाहीत आता? लिहिते ना मी, लिहिते. ऍक्च्युली मला परत सुरू करायचं आहे. मधल्या माझं कमी झालं. मी मधल्या काळ मी म्हटलं तसं की फक्त जे आपण इतरच जे लिहिलेलं आहे की ऑलरेडी ते फक्त टाकण्यापुरताच मला तेवढा असं द्यावं लागला. मिनिमलिझमचा वरती मी तो एक पूर्णपणे लिहिलेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मला एक प्रकारचा तो असा एक ब्लॉगिंग करायचं होतं की सातत्याने जे तुमचे एक बदलत जाणारे तुमच्या मानसिक विचार होते, किंवा तुम्ही करत असलेले जे विचार होते, तर कुठेतरी एक कसे नोंदवावे असं मला वाटत होते. पण ते वातावरणच असं होतं की तेवढं सातत्याने लिहिणं झालं नाही. पण मी लिहिते तरी पण, म्हणजे मी जरी ब्लॉग वरती ते टाकलं नाही तरी पण मी माझ्यासाठी म्हणून लिहिते ना. म्हणजे जसं चित्रकार त्याच्या प्रत्येक ह्याच्या नोंदी ठेवत असतो, डायरी म्हण किंवा काय, अशा टाईपचं एक डेली जर्नलिंग, पण डेली असं नाही, पण ते मात्र मी लिहिते. चित्रकार कोण आवडतात तुला आता अलीकडचे? कोणाचं काम जास्त आवडतं?
मला अलीकडचे कामांमध्ये मला खूप जणांची कामं आवडतात बघायला, आणि सगळी जण चांगली करतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये जी नवीन नवीन अनेकांशी माझी झाली, चित्रकार काही काही की ते काय नक्की करतायत, तर त्याच्यामध्ये पण जे सातत्याने आवडणारं काम आहे असं मला प्रकाश वाघमारेचं काम आवडतं. कोलते सरांचं तर काम सातत्याने आवडत आलेलं आहे. नंतर चारुदत्त पांडे म्हणून एक चित्रकार आहे, त्याचं काम मला आवडतं. खूप जण आहेत, म्हणजे अशी स्पेसिफिक नावं आता मला नाही डोळ्यापुढे येणार, पण सातत्याने शुभा गोखलेनी खूप सुंदर काम केलं होतं मधल्या काळामध्ये. आणि मला इव्हन मला चंद्रमोहन कुलकर्णी फेसबुकवर टाकतात ते डिजिटलाइज करून, ते पण काम आवडतं मला. त्याच्यामध्ये एक छान प्रकारचा कंटेम्पररी टच असतो. पण अदरवाईज मला न्यू मीडियातलं काम सुद्धा खूप आवडतं, जे इन्स्टॉलेशन्स किंवा जे करतात आता काम, शिल्पा गुप्ताची कामं आवडतात. ही कामं सुद्धा बघायला आवडतात, म्हणजे कॉन्सेप्च्युअल आर्ट जी म्हणतात, कॉन्सेप्ट आर्ट, ती जास्त आवडतात मला. मुलालीवरचा लेख तुझा खूप गाजला होता, मुलाली मेहर. हो, आर्ट परफॉर्मन्स. हो, ती तर एक ग्रेटच आहे. तिचं पण आता नवीन नवीन काही काही बरंच चालू असतं. मुलाली मेहर ऍक्च्युली इन्स्टॉलेशन आर्ट किंवा परफॉर्मन्स आर्ट तिचं, म्हणजे त्याच्याशी पहिली ओळख मोनालीमुळेच झाली म्हणजे माझी. त्याच्यानंतर मग मी जास्त त्याच्याबद्दल वाचत गेलो. ती आहे तुझ्या संपर्कात अजून? हा, म्हणजे तिचं नवीन जे काही चालू असेल, एक्झिबिशन चालू असेल वगैरे, तर ते ती कायम कळवत राहते. वेगवेगळ्या ठिकाणी तिचं काम चालू आहे. सड्यांना चालू आहे काम तिचं. प्रश्नचिन्ह मध्ये तिला मी इन्व्हाइट केलंय. अच्छा. हा, म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे की काही परदेशात जर स्थायी झाल्या अशा चौघीचा एक कार्यक्रम करायचा असं डोक्यात आलंय. मराठी मस्त होईल. कदाचित ती बोलते पण छान, त्याच्यामुळे त्या मुलाखतीच्या वेळी पण ती खूप छान तिने मोकळेपणाने ती मुलाखत दिली होती. तिचा मला मेसेज आला की शर्मिला आहे का त्या दिवाला. अच्छा. मी म्हटलं आहे, पण आपलं हे असं अचानक ठरलं डिवाइड करायचं. पण एनिवे शर्मिला खूप छान गप्पा होत आहेत आपल्या, आणि खूप संपणाऱ्या नाही आहेत या गप्पा, खरं सांगायचं. पण ते कुठेतरी आपल्याला थांबायला. तुला आणखीन काही सांगायचं आहे का? सांगण्याचं आणखीन काय, म्हणजे नवीन काय करते? मी म्हटलं तसं की माझ्याकडे असे काही खूप असे इंटरेस्टिंग किस्से वगैरे असे काही नाहीयेत, पण एकंदरीतच मजा आली आज लिहिण्याची प्रोसेस म्हण, किंवा एकंदरीतच तो सगळा प्रवास बघताना. म्हणजे परत एक सगळ्या त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये किंवा चित्रकलेच्या ती एकंदरीत प्रोसेस परत एकदा हे बघताना मजा आली. सांगायचं असं काही नाहीये, फक्त आता मला असं वाटतं की एक चित्रकलेकडे एक परत सातत्याने चित्र बघण्यासाठी प्रदर्शनांकडे, किंवा हे मधल्या काळामध्ये सगळं पूर्ण जे बंद झालेलं होतं, त्यामुळे फक्त चित्रकला म्हणजे फक्त आता गेल्या 8-9 महिन्यामध्ये फक्त आपण स्क्रीनवर बघत होतो. तर हा तात्पुरता होता. म्हणजे तुम्ही चित्रकला बघायची असेल तर ती प्रदर्शनांमध्येच बघितली पाहिजे, भिंतीवरच बघितली पाहिजे, चित्रकारांशी बोलायला पाहिजे प्रत्यक्ष, किंवा त्यांचे स्टुडिओ बघायला पाहिजे. तर ही सवय लोकांची जाऊ नये असं मला मनापासून वाटतं. त्याच्यामुळे असं वाटतं की परत एकदा तो सगळा, आता कधी सुरू होईल मला माहिती नाही, पण परत सगळ्या प्रदर्शनांचा, परत सगळ्या एक्झिबिशनचा, आर्ट फेअरचा तो सगळा परत माहोल परत सगळा सुरू व्हावा, आणि जास्तीत जास्त लोकांनी तो अनुभवावा असं मला मनापासून वाटतं. आता त्यासाठी तुझ्यासारख्याने लिहायला पाहिजे जास्त त्या विषयावर. नक्कीच चित्रकलेवरती लिहिण्यापासून मी कधी दूर जाईल असं मला नाही वाटत. म्हणजे कितीही फिक्शन किंवा काही लिहिलं तरी ते चित्रकलेचं एक महत्वाचं आहेच. पण सगळे लेख तुझे अंक पण यायला पाहिजेत ना परत प्रिंट मध्ये, ते एक महत्वाचं आहे की फक्त दिवाळी अंकांमध्येच विस्तृत तुम्हाला लिहिता येतं. असं एक माध्यम पण एक उपलब्ध व्हायला पाहिजे, ही पण तितकीच गरज आहे. दिवसेंदिवस अवघड होत चाललंय हे सगळं. खरंच आहे, म्हणजे तो सगळा व्यवहारच अवघड झालेला आहे. मला वाटतं हळूहळू संपत जाणार आहे. आता हळूहळू पण हे सगळं याच्यावर येतं, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा डिजिटल मीडियावर आपण येतो. त्या दृष्टीने मला तर तू तयार होतेस, म्हणजे जर तू काही आणखीन त्याच्यात केलीस. मला डिजिटल मीडियामध्ये लिहायला पहिल्यापासूनच ब्लॉग लिहित आल्यामुळे मला ते आवडतंच. केव्हाही आपण चिन्हचा पण खूप छान ब्लॉग मधल्या काळामध्ये काही थांबलंय सगळं, हार्टबीट थांबला.
तर मला असं वाटतं की आता परत एकदा या सगळ्या कलाविषयक ऑनलाईन लिखाणाकडे ब्लॉग मध्ये म्हणा किंवा इतर वेबसाईट्सवरती म्हणा परत एक सातत्याने नव्याने काहीतरी सुरू करायला नक्कीच हवंय. गरज पण आहे तेवढी. कारण आता लोकांना परत प्रिंटकडे वळणं म्हणजे आता दिवाळी अंक लोक उत्साहाने वाचतीलही वाचतातही आहेत. त्यांचे खपही खूप चांगले आहेत. पण परत तेवढं प्रिंटकडे वळण्यापेक्षा ऑनलाईन आता जर माध्यम नव्याने त्याच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे काही वर्कशॉप्स म्हण किंवा इतर कुठल्याही यांनी आणि मला असं वाटतं की एक पूर्ण लेख लिहिल्यानंतर किंवा काय जेवढं साध्य होतं तितकं तुमचं एक 10-15 मिनिटांनी किंवा 20 अर्ध्या तासाच्या कार्यक्रमातून तुम्हाला ऑनलाईन तेवढंच पोहोचता येतं. म्हणजे मी आता काही वर्कशॉप्स घेतली तेव्हा मला हा अनुभव आला की एक पूर्ण तुम्हाला त्या विषयाची मांडणी आहे ती स्लाइड्सच्या मार्फत किंवा अशा लिंक्सच्या मार्फत तुम्हाला जास्त इफेक्टिव्हली देता येते. त्या विषयावर आपलं बोलायचं राहिलं म्हणजे हे शेवटी घ्यायचं होतं कारण ते अलीकडे वर्कशॉप घेण्याचा उद्देश काय आणि कसं ते झालं पुढे ते मला समजून घ्यायला आवडेल. हा वर्कशॉप ऍक्च्युली तो आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू झालं कारण लोकांना बाहेर तर जाता येणं शक्य नव्हतं. लोकांकडे वेळ होता आणि लोकांना काहीतरी पॉझिटिव्हिटी हवी होती. तर चित्रकले म्हणजे एकंदरीतच कला याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह काय दुसरं असू शकणार. तर त्यावेळी इन्स्टिट्यूशननी मुग्धकर्णिकांनी मला विचारलं होतं की तू भारतीय चित्रकला किंवा अगदी बेसिक लेव्हलचे घेशील का की लोकांना. तर मी मला अनुभव तर काहीच नव्हता. विचार केला की आपण शिकलेलो आहोत तर आपल्याकडे नोट्स वगैरे त्या सगळ्या आहेत आणि माहिती आहे तर मी तो करून बघितला आणि तो मला खूप आवडला. म्हणजे अर्थात ते नंतर वेस्टर्न आर्ट हिस्ट्री आणि इंडियन आर्ट हिस्ट्रीचे असे 2 घेतले आणि नंतर काही छोटे छोटे घेतले आर्ट ॲप्रिसिएशन टाईप. तर माझ्या असं लक्षात आलं की लोकांना जर वेळ की रोज तेवढा अर्धा तास काढणं 1 तास काढणं तर लोकांपर्यंत हे खूप जास्त इफेक्टिव्हली पोहोचतो की तुम्हाला आता चित्रकला इतिहास तुम्ही वर्गामध्ये शिकणं हा एक प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही चित्र दाखव इथे तुम्हाला चित्र लगेचच प्रत्यक्षामध्ये स्लाइडच्या थ्रू दिसतं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल नंतर सांगता येतं. हे बघणाऱ्याला पण खूप जास्त कनेक्ट होणारं असं माध्यम आहे. आता मी आर्ट अँड सायकोलॉजी या ह्याच्यावरती की सायकोलॉजीचा थ्रू आउट आर्ट हिस्ट्री कसा फरक परिणाम झालेला आहे किंवा असा तर तो विषय सांगताना सुद्धा तो इतका इंटरेस्टिंग विषय होता की कलेतली रंगांची आकारांची प्रतिकात्मकता किंवा जे मानसिकदृष्ट्या असंतुलित असलेले जे चित्रकार होते आजवरची त्यांची मानसिक पडलेलं प्रतिबिंब हे सगळं ऑनलाईन जास्त तुम्हाला इफेक्टिव्हली दाखवता येतं असं वाटलं मला. चांगला एक अनुभव होता म्हणजे माझ्या दृष्टीने. आता पुढे काय भविष्यात त्याविषयी त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये मला करायला नक्कीच आवडेलच कारण जसं आणि सगळ्यात मला असं वाटतं की इंग्रजीमध्ये आर्ट ॲप्रिसिएशनचे किंवा आर्ट हिस्ट्रीचे भरपूर कार्यक्रम होत असतात किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पॉम्ग्रेनेट सारखे घेत असतात. मराठीमधून असे कार्यक्रम होत नाहीत. त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय. प्रतिसाद चांगला मिळाला. दोन्ही आर्ट हिस्ट्रीच्या कार्यक्रमाला तर दोन्हीला चांगला मिळाला नक्कीच. त्याच्यानंतर पुढे लॉकडाऊन संपल्यानंतरच्या काळामध्ये आम्ही घेतलं त्याला लिमिटेड होते. आधीच्या इतका नाही मिळाला कारण लोक पहिल्यांदाच बाहेर जायला लागलेले होते. मला असं वाटतं की ठीक आहे 7-8 दिवसांचे नाही पण एक निदान 2 दिवसाचे किंवा 3 दिवसांचे असे घेतले तर लोकांना बघायला खूप आवडतं. आणि मराठीमध्ये तुम्हाला जास्त ज्यांना जे मराठी ज्यांना कळतं त्यांना मराठीमधून ह्या सगळ्याबद्दल ऐकता येणं जरा जास्त इंटरेस्टिंग वाटतं. आणखीन काय नवीन? ते नवीन लिखाण चालू आहेच. काहीतरी फेसबुकवर तुझं मी बघितलं फोटो सगळे तू मंजिरी आणि काय? हो 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 तो एक खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. बरं झालं तू सांगितलं. कथिक म्हणून आम्ही एक युट्यूब चॅनल केलेलं आहे. कथिकचा अर्थ द स्टोरी टेलर.
त्या माध्यमाच्या म्हणजे डॉक्टर मंजिरी ठाकूर तिच्या डोक्यात ही बरीच वर्ष कल्पना होती की भारतीय कारागीर पारंपरिक कला ज्या आहेत तर त्यांच्या ज्या कहाण्या असतात की आता कसं आहे की तुम्हाला चित्रकलेविषयी चित्रकार माहिती असतो की हे चित्र कोणी काढलेलं आहे, पण पारंपरिक कला असतात किंवा काही शिल्प बनवलेली असतात किंवा काही कलाकुसरीची वस्तू असते, त्याच्या मागच्या कलाकारापर्यंत आपण कधीच पोहोचलेले नसतो. तर पुढे येते तेव्हा तो कलाकाराची स्टोरी तुम्हाला कळत नसते, पण त्याची मेहनत असते, त्यांनी घेतलेलं शिक्षण असतं, त्याच्या त्या कलेमधलं जे ज्ञान असतं ते असं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान आहे. म्हणजे भारतामध्ये आता हरप्पन काळामध्ये जे बीड मेकिंग होतात त्याच्याच पद्धतीच्या पाण्याच्या अजूनही करणारे कारागीर आहेत, अनवरभाई सारखे खंबातला. तर हे जे सगळं आहे किंवा हे जे कारागिरी आहे आणि परत कला अस्तंगत होण्याचा पण धोका आहे. कारागिरी मशीन मेड जे सगळं चालू आहे किंवा आता हँडलूम्स आपण बघतो की ब्लॉक प्रिंटिंग वगैरे खूप कमी प्रमाणात होतो आता. आणि तर हे सगळ्या एकंदरीतच ज्या पारंपरिक भारतीय कला आहेत, ज्या कला आणि क्राफ्ट जे आहे, आर्ट आणि क्राफ्ट, तर ते करणारे कलाकार नेमके कोण आहेत, कुठल्या ऍडव्हर्सिटी मधून ते काम करतायत, त्यांच्या ती कला कशी जोपासली जाते, ती कला आता करणारे कोण कोण आहेत आणि ती कला नेमकी काय आहे. खूप आधी लेखची पपेट करणारे किंवा असे सुद्धा करणारे केवढे कलाकार असतात आणि असे ते हे आहे. तर मला असं वाटतं की आता गोंड आर्ट वगैरे हे आजच्या समकालाशी जोडून घेणारे हे कला, म्हणजे ही कला नुसतीच प्राचीन आणि पारंपरिक अशी कला नाही, तर त्या कलाकारांनी आपल्या आजच्या काळाशी जोडून घेऊन पुढे कला नेलेली आहे. जसं वारली किंवा तू मगाशी जनगड सिंग श्यामचा आपला विषय निघाला, हे जे ट्रायबल आर्ट आहे ती म्हणजे अनेकांनी या ज्या पॅन्डेमिकच्या काळामधली जी कोरोना किंवा कोविडची जी सगळी आहे ती सुद्धा आपल्या ट्रायबल आर्ट म्हणून नोंदवलेली आहे. तर त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही 5 जणी आहोत. त्याच्यामध्ये एक फील्ड मधले आहेत, पल्लवी सबनीस आहे, नीता पाठारे आहे, तिची आर्ट गॅलरी आहे स्वतःची, आणि नंतर सुनेत्रा नायर आहे, इंग्लिशमध्ये सातत्याने ती लिहित आलेली आहे याच्यामध्ये. तर हे आम्ही अशा 5 जणींनी मिळून आम्ही हा कथिक हा प्लॅटफॉर्म असा आहे की केले. त्याच्यामध्ये आम्हाला क्राफ्ट सादर करणारे जे कलाकार आहेत त्यांच्या स्टोरीज दाखवायच्या आहेत, ते की ते कशी ती आता मिनिएचर आर्ट आहे तर ती नक्की कशी काढतायत. तर हे आम्ही त्या माध्यमातून दाखवू, शूटिंग करून. मग ते शूटिंग अगदी साध्या मोबाईल वरती केलेलं जरी शूटिंग असेल तरी चालेल. त्यांची ते डी घडवणारे कलाकार आहेत किंवा धातूचं काम करणारे कलाकार आहेत किंवा लेदरचं आहे. तर आता कुणालाही येतात म्हणून आम्ही कथिकच्या मार्फत एक आवाहन पण केलेलं आहे की अगदी साधे आता समजते, आता विनय नारकरनी एक पाम लीफ पासून ते चटया करणारी पोचमपल्लीला एक मल्लम्मा म्हणून आर्टिस्ट आहे, ती तसं काम करणारी शेवटची त्यांच्या गावातली ती, तर तिचं काम कुठेतरी रेकॉर्ड व्हायला पाहिजे की ते डॉक्युमेंटेशन आहे. हे एक प्रकारचं महत्वाचं, एक प्रकारचं म्हणजे महत्वाचं डॉक्युमेंटेशन आहे की आता साधे जुन्या काळातले कंदील असतात ते सुद्धा बनवणारे कारागीर किंवा जे मुलं आहेत ती त्यांचं सुद्धा जर ते कसं करतायत काय वगैरे हे शूट करणं आणि दाखवणं महत्वाचं आहे. तर कुणाच्या गावामध्ये किंवा कुठेही जर असे असतील कलाकार तर प्रत्येकाने असे मोबाईल किंवा चांगल्या कॅमेरामध्ये कशावरही शूट करून ते कसे पाठवावे. 10-10 मिनिटाच्या जरी फिल्म असल्या तरी चालतील ते, आणि त्याच्याबरोबर त्या कलाकाराशी साधलेला संवाद असावा की काय त्याला सांगायचे आपल्या कलेबद्दल किंवा छान आहे कल्पना. तर आता अजून लॉकडाऊनमुळे आम्हाला अजून फिरता येत नाहीये, बाहेर जाता येत नाहीये, त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही त्यांच्याकडूनच मागवतोय. पण आता ते सुरू झालं, एकदा बाहेर जाता आलं की मग आम्हाला स्वतःला पण शूट करता येईल. तोपर्यंत इतरांकडून जर व्हिडिओज आम्हाला मिळाले किंवा प्रत्यक्ष कलाकारांकडून तर ते आम्ही नक्की करतो. तुला प्रश्न पडला होता की मी काय विचारीन किंवा मी काय बोलू शकेन आणि किती वेळ बोलू शकेन, कळलं का आता? आता जवळजवळ 1.5 तास.
दीड तासापेक्षा म्हटलं तसं की मुलाखत घेण्याचा मला सराव आहे, देण्याचा नाही, त्याच्यामुळे मला जरा ते ऑड वाटत. मलाही सराव नाहीच आहे, मी आपला गप्पा मारतोय किंवा काल सुद्धा त्याची पण फार सुंदर झाली ती बोरगावकरांची, हा फार छान झाली होती, ती पण बघितली, खूप छान. मी रेकॉर्डिंग बघितलं त्यावेळी नाही मला बघता आली. खूप छान बोलला. आणि ती आणि मला अगदी मी औपचारिक पण अगदी मनापासून आभार मानते की जे बघतायत, मला माहिती नाही किती जण बघतायत किंवा बघू शकतायत, कारण दिवाळीचा दिवस आहे, लोकांची लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशीची आजचा दिवस, 2000 लोक बघतायत असं मला आता सांगितलं. हा म्हणजे त्यांचे सगळ्यांचे मनापासून खरंच आभार की कमाल की नाही. मग बडबड ऐकायला लोक त्याच्यापेक्षा जास्त असतात, त्या रीच आपल्याला उद्या कळेल. पण खरोखर छान बोललीस तू. मला जवळजवळ 18 वर्षापूर्वीचे दिवस आठवतात. तुझी माझी पहिली भेट जहांगीरच्या पायरीवर झाली. शर्मिला फडके कोण असं मी विचार करत करत मी तिकडे, माझ्या मैत्रिणी मला सांगितलं की तिला तू भेट, ती तुला तिथे भेटेल जहांगीरमध्ये. आणि जहांगीरमध्ये आपलं फोन करून भेटायचं ठरलं. मी काही तुला बघितलेलं नव्हतं, पण शर्मिला म्हणजे कोणती बारीक शिडशिडीत अशी हे असेल वगैरे असं, शर्मिला टागोर वगैरे असं डोक्यात. आणि मग तिथे गेल्यानंतर एकदम अजिंठ्यामधलं सगळं काय म्हणतात त्याला सौंदर्य जाड जाड काय कानातले मोठी हे, अरे वा म्हटलं हे वेगळेच प्रकार नाही. पण तो दिवस मला आठवतो. आणि तुझी पहिली कॉपी आठवतो, अत्यंत गलिच्छ ह्याच्यात, अत्यंत वाईट शब्दामध्ये, रात्र मी एडिट करत बसायचो. पण तुझा हा तेव्हापासूनचा आजचा प्रवास मला सुखावणार आहे संपादक म्हणून, खरंच सांगतो. म्हणजे तुझी जी काही वाढ आणि हे तुझं तू कमावलेलं आहेस ना, त्याच्यामध्ये चिन्हाचा किती नाही मला मी म्हटलं तसं की वेळोवेळी मला जे संपादक चांगले भेटलेले त्यांचाच हा वाटा आहे खरं तर. खूप सुंदर तू स्वतःला डेव्हलप केलंस. आणि म्हणून ही मुलाखत घेण्यामागे हेच कारण होतं की अशी व्यक्तिमत्व देखील आपल्या समोर यायला पाहिजे. म्हणजे जे लिहितात त्यांच्यावर कुणीच काही करत नाही. सुदैवाने आता हे माध्यम मिळाले असल्यामुळे, किंवा जे बोलत नाही, त्याचा सुनील सारखा माणूस, त्याला काल मी बोलतं करू शकतो, गप्पा मारत होतो. आणि तुझ्या बाबतीत पण मला तेच डोळ्यासमोर होतं. आणि हे सगळं लोकांसमोर यायला पाहिजे असा माझा उद्देश होता. मला वाटतं तो बऱ्याच अंशी सफल झालाय असं मला वाटतं. मला स्वतःला मजा आली. आता ऐकणाऱ्यांना किती आली किंवा त्यांना कंटाळा आला का वगैरे मला माहिती नाही. आपण एन्जॉय केलं, बस झालं. खूप मजा आली. एक्झॅक्टली. मला पण ऐकताना मजा आला. खूप सुंदर गप्पा झाल्या. खूप महिन्यांनी आपण गप्पा मारतोय असे, आणि छान वाटलं, खरंच छान वाटलं. तुला आणि काय सांगायचं असेल तर सांग शेवटचं. नाही आपण इथे थांबू काय? शुभेच्छा. आता मला वाटतं किती वेळ, 1 तास आणि 40 मिनिटं झाली. अरे बापरे. चालेल, थांबूया मग आपण. थांबवायचंय? नाही, तुला शेवटचं काही सांगायचं असेल तर सांग. मी तुला नाही, शेवटचं कशाला, आपण अशा मुलाखती करत राहू, त्याच्यामुळे त्यावेळी परत करायच्याच आहेत. पण आजच्या मुलाखतीचा शेवट कर की चांगला. नाही, शेवट करू म्हणजे मला खरं तर कविता वगैरे काही तोंडपाठ नसतात, त्याच्यामुळे मला खरं आवडलं असतं असं करायला. कादंबरीतलं एखादं पान पण अरे बापरे, नको. लोकांना वाचू देत, लोकांना वाचू देत. तिथे आपण शेवट करू. कविता काही तू लिहिणार नाही ते मला माहिती. नाही तू हे नाहीये. नको, आता आपल्या गप्पा छान झालेल्या आहेत तर थांबूया आपण. तू काही कादंबरी वाचायला पाहिजे. मला वाटतं या निमित्ताने खूप लोकांपुढे हे लक्षात येईल की असेही व्यक्तिमत्व असतं, अशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करता येतं. तुझं उदाहरण हे खूप महत्वाचं ठरणार आहे कलेमधल्या जे पुढे येणार आहे. आता त्याच्यानंतर ही म्हणजे कलेमध्ये खरं तर लिहिणारे म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आर्ट हा विषय लिहिणाऱ्यांनी एवढा दुर्लक्ष का केलेलं आहे त्याच्याकडे. मला तूच विचार कर ना की तुझ्याबरोबर बौद्ध मध्ये किती मुलं किंवा मुली होत्या चित्रकलेशी संबंधित, मग ती मंडळी पुढे का नाही आली? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की ती मंडळी का नाही पुढे येऊ शकते. कारण त्यांच्यावर कुठलेही संस्कार नाही झाले, वाङ्मयाचे म्हणा, लिखाणाचे म्हणा, वाचनाचे म्हणा. पण मला असं वाटतं माध्यम, मला असं वाटतं माध्यम पण वाचायला सातत्याने पाहिजे, आणि सातत्याने कलेबद्दल तुम्हाला नवीन जाणून घ्यायला पाहिजे, चित्रकारांशी बोलायला पाहिजे आहेच. पण मला असं वाटतं की मला सुदैवाने चिन्हासारखं माध्यम मिळालं, किंवा अपर्णा वेलणकरनी मला लोकमतमध्ये मोठ्या मोठ्या दीर्घ चित्रकारांवरती लिहायला सांगितलं. रझांची मी तिच्यामुळे मुलाखत घेऊ शकले, अंजली इलामेननशी किंवा
तर तसं अशी माध्यम सुद्धा ना, म्हणजे त्यावेळी आता तू तर चिन्ह बंद केलेलंच आहेस, तर आता मिळणार नाही दिवाळी अंकामध्ये, त्याच्यामुळे तशी माध्यमं पण तेवढी प्रिंटिंग फील्डमध्ये उपलब्ध नाहीये. तर ती मला असं वाटतं की आता काढायला पाहिजे. हे हळूहळू बदलत जाणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं आपण ते स्वीकारायला हवं. कसं करता येईल, काय करता येईल हे पाहायला हवं. आणि मला असं वाटतं तुझे जे आतापर्यंतचे लेख आहेत लोकमतमध्ये आले, त्याचं एक पुस्तक खूप सुंदर होऊ शकेल असं मला वाटतंय. हो, ते मी करीन आता. मी आता यावर्षी 2021 मध्ये ते करीन संकलित. कथा सुद्धा अप्रतिम आहेत तुझ्या. कथांचं पुस्तक यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे रवी वर्मा तुला पूर्ण करायचं. हो, नक्कीच नक्की. नाही ते मी करणारच आहे. काही अडचणी नाही आल्या भयंकर, तर बर्व्यांचं एक आपलं हे राहिले, ते झालं का मग या सगळ्याचं हे समाप्त करावं असं माझ्या डोक्यात आहे. बघूया कितपत जमतं. नक्कीच सगळं जमेल. खूप छान झालं हे सांगितलं, खूप छान झाल्या, रंगल्या, मजा आला. त्यामुळे तुझे आभार, मनापासून आभार. आणि मला वाटतं आता इथे थांबूया. चालेल, थँक्यू.